ना समोर दिसे शिवही परी देखिले काही नाही, देवा भक्ता दोही एकुची पाडू. रुक्मिणी प्राणसंजीवन भक्तजन वत्सल अकारण करुणा वरुणालय परमपिता श्री पंढरीनायक पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण श्री अनुभवामृत नावाचा संत हृदय सम्राट ज्ञानोबारायांनी रचित आणि तोही केवळ आपल्या गुरु आज्ञेने या ठिकाणी ज्ञानेश्वरीची समाप्ती झाल्यानंतर आपली असणारी प्रातिभ अतींद्रिय आध्यात्मिक अत्युच्च कोटीची अनुभूती आपण शब्दाच्या द्वारा साकार करा, की जेणेकरून मुमुक्षुंना ती उपकारक होईल आणि त्यांना आपल्या स्वस्वरूप स्थितीचा यथार्थ संशय विपर्य रहित असा अनुभव येईल किंवा बोध होईल. अशा प्रकाराने ह्या अनुभूतीचं कथन करण्याला भगवान संत सम्राट माऊली केवळ श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांच्या सद्गुरूंच्या आज्ञेवरून प्रवृत्त झाले आणि त्याच्यातून हे ग्रंथरत्न निर्माण झालं. तर या ग्रंथाचं चिंतन करण्याचं भाग्य म्हणजे परमात्म्याची आपणावर असणारी असीम अशी अनुकंपा आहे आणि त्याचं यथाशक्ती यथामती आपण अनुसंधान करीत असताना आत्तापर्यंत श्लोक पंचकाच्या रूपाने असणारं मंगलाचरण, शिवशक्ती समावेशन, सद्गुरू वंदना, वाचारुण परिहार, ज्ञान अभेद कथन आणि अविद्येची अयथार्थता, सच्चिदानंद पदत्रय विवरण आणि त्यानंतर शब्दखंडन, अज्ञानखंडन, ज्ञानखंडन ही 8 प्रकरणं झाल्यानंतर आता या तत्वबोधाला प्राप्त झालेला हा जो महापुरुष, त्या महापुरुषाची लक्षणं या रूपाने जीवनमुक्ती दशेचं कथन करतात किंवा जीवनमुक्त रहणी कथन असं या प्रकरणाचं नाव आहे. आणि त्याच्या उत्तरार्धापर्यंत आपण आता आलेलो आहोत. त्यामध्ये 54 क्रमांकाची ओवी आहे. ना समोर दिसे शिवही परी देखिले काही नाही, देवा भक्ता दोही एकची पाडू. तर या ठिकाणी सर्व महानुभाव महापुरुषांच्या चरणारविंदी ही शब्दरूपी सुमन या समर्पित करायची, एवढाच याचा अर्थ आहे. या ठिकाणी नित्यानंद ऐक्य दीपिका नावाची श्री शिवकल्याण स्वामींची टीका आपल्यासमोर आहे, की जी टीका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं प्रत्येकाला जाणवतं, की ज्या अर्थी या टीकेचा महाराष्ट्र भाषेमध्ये असणारा अनुवाद पुन्हा काशीला विरक्ताश्रमामध्ये या टीकेसहित अमृतानुभवाचा संस्कृत अनुवाद झाला आणि त्या अनुवाद झाला याचा अर्थ ही टीका ही अत्यंत प्रामाणिक, महत्त्वपूर्ण आणि स्वानुभूतीवर अधिष्ठित अशा प्रकारची ही टीका आहे. त्याचं आपण चिंतन करतो. आपल्या ह्या चिंतनाचं केलेल्या परिश्रमाचं आत्तापर्यंत फलश्रुती म्हणजे कोणती, तर गुरुजी साक्षात आपल्या समोर आहेत. गुरुवर्य सावकार महाराज या ठिकाणी आहेत. म्हणून या ठिकाणी हे आपल्याला फक्त निमित्त व्हायचं आहे याच्यामध्ये आणि या शब्दाचं वाचन करायचं, झालेल्या शंका गुरुजींना विचारायच्या किंवा गुरुजींनाच जे काही वाटेल ते या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन होईल. म्हणून केवळ या ठिकाणी हे टीकेचं आपण थोडंसं चिंतन करू. या ठिकाणी 54 क्रमांकाच्या ओळीमध्ये माऊली सांगतात की ना समोर दिसे शिवही, ना म्हणजे अथवा पाठीमाग आपण पाहिलं की हा ज्ञानीपुरुषाचं खरं जीवन काय आहे, तर एरवी आडोळले डोळा शिवयात्रेचा सोहळा भोगीजे भलते वेळा भलतेने. ह्या महापुरुषाला जे समोर येईल म्हणजे जो कोणताही ज्ञेय पदार्थ दिसेल तो पाहिल, तर त्या ठिकाणी ज्ञात्याचा जेव्हा त्या ज्ञेय पदार्थाशी संबंध होईल किंवा द्रष्ट्याचा त्या दृश्याशी संबंध होईल, त्यावेळेला त्याला खऱ्या अर्थाने दृष्टा आणि दृश्य हे वेगळे न वाटता शिवयात्रेचा सोहळा भोगतो. म्हणजे ते आपल्या आत्मस्वरूपाचा किंवा आत्मानंदाचाच भोग त्याला होत असतो. त्या ठिकाणी समोर येणारा पदार्थ हा आपणाहून भिन्न असं न वाटता तुका म्हणे जे जे दिसे आणि ते ते वाटे मी ऐसे.
समोर दिसलेला पदार्थ हा द्रष्टा आपल्या स्वरूपाची दृश्याच्या रूपाने भेट घेत असतो आणि दृश्य वाचारंभन आहे, केवळ आत्मस्वरूपच त्या ठिकाणी नित्य विराजमान आहे किंवा स्वयंप्रकाश रूपाने केवळ एकमेवा द्वितीयत्वाने स्वगत सजातीय विजातीय भेदरहित अशा प्रकारचं अवाच्य अव्यवहार्य असं आत्मस्वरूपच आहे, अशी त्याची प्रातिभ अनुभूती असते. आणि ही जी अनुभूती आहे, दृष्ट फल जर एखाद्या पदार्थाचं पाहिजे असेल तर त्याला देशकाळाचं बंधन नाही. आपल्याला ज्या गोष्टीचं अदृष्ट फल असतं त्या ठिकाणी आपल्याला देशकाळाचे नियम असतात. परंतु या ठिकाणी जसं भूक लागली, मनुष्याने कधी जेवावं तर त्याला जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवावं, कारण का तृप्ती त्याला अनुभूत आहे आणि ती तृप्ती त्या भोजनाने निश्चित प्राप्त होते. तसं मनुष्य जेव्हा अनात्मकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार अंतकरणाच्या वृत्तीची स्थितीचा अभ्यास करतो, त्या अभ्यासाला म्हणजे निधिध्यासन रूपी ध्यानाला त्या ठिकाणी कोणताही नियम नाही. अदृष्ट फल पाहिजे असेल तर ध्यानाचे नियम आहेत, परंतु या ठिकाणी याला कोणताही नियम नाही. म्हणून ह्या महापुरुषांनी ते सांगतात, भोगीजे भलते वेळा भलतेने. कोणत्याही साधनाने आणि कसंही तो कोणत्याही काळामध्ये कोणत्याही देशामध्ये त्या ठिकाणी त्याला देशकाळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकारे. या ठिकाणी त्याला सर्वत्र आत्मरूपच प्रतीत होत असल्यामुळं तो कोणत्याही काळी आणि कोणत्याही वेळी ह्या शिवयात्रेचा सोहळा तो भोगू शकतो असं सांगितलं. आता असा जो पुरुष आहे तो केवळ या ठिकाणी नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान केवळ असणारं आपलं आत्मचिंतनच करताना दिसेल असं काही सांगता येत नाही. त्या ठिकाणी त्या पुरुषांनी या ठिकाणी सांगितलं, ना समोर दिसे शिवही. कदाचित त्याला समोर भगवान शंकर किंवा आपलं इष्टदैवत त्याच्या समोर आलं तरी देखील काही नाही. म्हणजे त्यांनी कदाचित ह्या ठिकाणी आपल्याला सगुण साकार अशा आपल्या इष्टदेवतेची जरी त्यांनी उपासना करताना दिसला किंवा उपासनेमध्ये त्याची प्रवृत्ती होताना दिसली, जसं माऊली म्हणतात, माझी मनीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधले. याचा अर्थ की त्या पुरुषाला सगुण परमात्म्याविषयी अत्यंत ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचा व्यवहार त्याच्या ठिकाणी सगुण साकार स्वरूपाविषयी होताना दिसेल. या टीकेच्या आश्रयाने जर पाहिलं तर अशा प्रकारचा त्यांचा भाव दिसतो की ना समोर दिसे शिवही परी देखील काही नाही. मग याचा अर्थ तो मी भक्त आणि हे माझं भज्य आहे अशा प्रकारचं द्वैत हे सत्य आहे. आणि पूर्वी कालच सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये उंच नीच भाव आहे, ज्येष्ठ कनिष्ठ भाव आहे. अशा प्रकारचं त्याचं कारण शरीराचा नाश झाल्यामुळं त्या ठिकाणी त्याला कधी जोपर्यंत कारण शरीराचा अभिमान आहे, काल आपण पाहिलं, तोपर्यंत त्याला ज्येष्ठ कनिष्ठ भावाची प्रतीती असते. परंतु त्याला या ठिकाणी अज्ञान निवृत्त झालं, किंबहुना आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची सिद्धीच नाही अशी अनुभूती असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी जरी अशा प्रकारचा उपाधीमध्ये त्याचा कायिक वाचिक मानसिक सगळ्या प्रकारचा व्यापार भक्ती सिद्धांताच्या ठिकाणी किंवा त्याला आपण म्हणतो प्रेममय अशा व्यवहार आपल्या इष्ट भज्याच्या ठिकाणी दिसला तरीसुद्धा देखील काही नाही. त्यांनी काही पाहिलं सुद्धा नाही. म्हणजे तो आपल्या स्वरूप महिमेत राहून अशा प्रकारचा व्यवहार तो लोकसंग्रहार्थ शास्त्रानुवर्तन किंवा जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखार्थ काय असेल त्याचं तोच जाणे अशा प्रकारांचा व्यवहार त्याच्या ठिकाणी होऊ शकतो. परंतु या ठिकाणी त्याला मात्र त्यांनी काहीच पाहिलं नाही. का? कारण त्याची मुख्य दृष्टी जी आहे, देवा भक्ता दोही एकोची पाडू. त्याच्यामध्ये देव आणि भक्त दुजा नाही विचार. या ठिकाणी दोघांच्याही ज्या उपाधी आहेत अविद्या किंवा माया, ह्या उपाधी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी केवळ भासमान अशा प्रकारच्या उपाधी आहेत. आणि त्यामुळं त्यांना आलेलं देवत्व किंवा ह्याच्या ठिकाणी आरोपित असणारं भक्तत्व हे दोन्हीही अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणी कधीच झालेले नाही. अशा वेळेला हा केवळ अधिष्ठानाचाच अधिष्ठानामध्ये चाललेला विलास आहे. ही त्याची झालेली जी दृढ धारणा, ह्या धारणेपासून तो कधीच च्युत होत नाही. म्हणून त्याच्याविषयी म्हणतात की देव भक्ता दोही सरिसा पाडू. देव आणि भक्त यांना दोन्हींना सारखंच त्याच्या तुलनेनं त्याच्यामध्ये यत्किंचित सुद्धा जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये जो काही बाह्य भाग आहे उपाधीचा,
त्यामुळं त्यांच्यामध्ये वास्तविक भेद निर्माण झाला असं त्याला कधी वाटत नाही. अशा वेळेला फक्त तो भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतम अद्वैतादपि सुंदरम या न्यायाने या ठिकाणी भक्तीचा व्यवहार करताना दिसतो. इतकंच नाही तर त्या भक्तिप्रेमाचं किंवा भक्तिसुखाचं तो खूपच उत्तरोत्तर वृद्धिंगत होणारा आनंद भोगतानाही दिसतो की ज्याचं वर्णन तुकाराम महाराजांसारखे करतात. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला आणि आनंद कोंदला मागे पुढे. पण त्याच्या दृष्टीनं ह्या व्यवहारातून होणारी जी अभिव्यक्ती आहे त्या उपाधीचा हा आनंद नसून हा सगळा आनंद त्या उपहित चैतन्याचा आहे, किंबहुना ते त्याचं स्वरूपच आहे आणि ते माझ्याहून भिन्न नसून तुझं माझं नाही भेद अशा प्रकारची त्याची स्थिती आहे. किंवा ते तू ते मी आणि मी ते तू कुकुड हे लाडसी या असणाऱ्या अखंडात्मबोधावर तो स्थिर झालेला आहे अशा पुरुषाचे हे वर्णन केलेलं आहे. आता याचं धावता याचे ओव्यांचा अर्थ सांगतो, मग गुरुजी याविषयी आपल्याला सांगतील. का सगुण ही आकृती टीका आहे. आता का सगुण ही आकृती देवाची या जयामूर्ती प्रतिपादिल्या असती शास्त्रद्वारे. का म्हणजे पाठीमागं सांगितलं की त्या ठिकाणी इरळवी आढळल्या डोळा शिवयात्रेचा सोहळा भोगिजे भलते वेळा भलतेने, म्हणजे तो आपल्या स्वरूप स्थितीत राहतो. म्हणजे ज्याच्यामध्ये ऐक्यभावामध्ये त्या ऐक्यभावाची तो समरस होऊन राहतो. त्या ठिकाणी तो दुसरं काही आलंबन करत नाही. केवळ असणारं निर्गुण निर्विकार आणि अतिंद्रिय असणारं जे काही आपलं आत्मतत्व आहे त्या आत्मस्वरूपाशीच एकरूपत्वाने त्याचा अनुभव ऐक्यभावाचा अनुभव घेत असतो. अथवा किंवा म्हणतात का म्हणजे अथवा सगुण ही आकृती देवाची या दयामूर्ती. काही सगुण असणारे आकार जो भगवंत आहे आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. निर्गुण निर्विकार असणारं ब्रह्म तेच काय उघडे पंढरपुरा हा नेणो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरा आले भक्ते पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी तो हा विठोबा निधान. अशा प्रकारचा सगुण मूर्ती असल्या तरी त्या शास्त्राद्वारे प्रतिपादली असते. शास्त्राने त्याचं वर्णन केलेलं आहे की शालिग्राम मूर्ती आहे ती साक्षात भगवान विष्णूचं चतुर्भुज रूप आहे असं शास्त्राने वर्णन केलं तर त्या मूर्तीचंही तो पूजा किंवा आराधना करताना दिसेल. जो की चिन्मात्र पूर्ण एके ठाई आवाहन विलाशिले जे भजन भज्य भजकत्वे. वास्तविक त्यांना माहिती आहे ओम पूर्णमदः पूर्णमिदम चिन्मात्र असणारा परिपूर्ण देशकाल वस्तू परिच्छेद विवर्जित असणारा जो परमात्मा त्यालाच एके ठाई आवाहन त्यालाच एकदिशी जणू काही तो परमात्मा आपल्याला भजन करण्याला सोपा व्हावा त्याचा आनंद भोगता यावा म्हणून त्या निर्गुण निराकार परमात्म्याला तुकाराम महाराज म्हणतात की करुणी खळे हरिदासी आणि येला रूपाबळे करुणी खळे हरिदासी. त्या हरिदासांनी त्या व्यापक परमात्म्याला एक देशाच्या ठिकाणी आणलं, सगुण साकार भावाला आलं आणि त्यामुळं त्याच्या ठिकाणी भज्य आणि आपल्या ठिकाणी भजकत्वाचा कल्पित व्यवहार करून त्याच आनंदाचा आपल्याला अनुभव करता आला. जे की ऊर्जिते काश्यादी स्थळीची दैवते किंवा आवडले चित्ते देवपूजादिक. किंवा ते सांगतात कधीकधी ज्यांच्या ठिकाणी विशेष शक्ती एकत्रित किंवा अभिव्यक्त झालेली आहे अशा प्रकारची श्रेष्ठ असणारी काश्यादी म्हणजे काशी पंढरपूर तुमचं जगन्नाथपुरी कोणतेही अशा ठिकाणची असणारी जी दैवत आहेत किंवा आवडले चित्ते देवपूजादिक किंवा आपल्याला आवडणारी देवपूजा किंवा अमक्या तुळशीनं भगवान विष्णूंचं पूजा करायची किंवा बेलपत्राने भगवान शंकराची पूजा करायची जे शास्त्राने सांगितलं असेल ते आणि आपलं आवडले चित्ते म्हणजे जे आपलं इष्ट दैवत आहे त्याच्या ठिकाणी तेथेही विद्वज्जन आपले प्रवाहे करून विलासे भजन चालते करी. तर ते म्हणतात कधीकधी अशा प्रकारचे असणारे विद्वान महापुरुष ज्यांच्या ठिकाणी द्वैताचा सत्यत्व कधीच अंतःकरणामध्ये उद्भवत नाही. द्वैताच्या विषयी सत्यत्व भावना द्वैताचा इतका निराश झालेला आहे की द्वैत सापेक्ष अद्वैत देखील ज्यांच्या अंतःकरण वृत्तीमध्ये नाही अशी केवळ स्वरूपस्थितीवर आरूढ झालेले असे जे महात्मे आहेत ते आपले प्रवाह करून आपल्या व्यवहारामध्ये किंवा पूर्वसंस्कारानुरूप माऊलींच्या
जे तो काही अनुवादी पूर्वसंस्कार छंदे पूर्वीच त्यांनी अनेक जन्म केलेली जी परमात्म्याची उपासना त्या उपासनेची स्वाभाविकपणे असणारी अंतकरणातली आवड त्यामुळं ते विलासे भजन चालते करी याच्यात भजन चालते करी म्हणजे भजनाची जी प्रवाह आहे परंपरा आहे ती परंपरा अविच्छिन्न रूपाने राहावी म्हणून भजक भावाची कल्पना करून ते भजन करताना देखील दिसतात. असो शिवमूर्ती सगुण तेथेही दर्शनी होऊन स्वभावे शिवदर्शन करीही सुखे. किंवा ते म्हणतात सगुण अशा प्रकारची शिवमूर्ती असली तेथेही दर्शनी होणं त्या ठिकाणी ती दर्शनीय आहे आणि मी तिचा दर्शन करणारा दर्शक ना मी त्याचा दर्शक आहे मी त्याचा पाहणारा आहे आणि ती दर्शनीय आहे अशा प्रकारचं स्वभावे शिवदर्शन करीही सुखे. आणि तो आपल्या स्वाभाविकपणे त्या शिव परमात्म्याचं आनंदाने दर्शन करताना देखील दिसतो. तुम्हाला आम्हाला त्याची हे दर्शन द्रष्टादृश्य आणि दर्शन ह्या त्रिपुटीतलं दर्शन आहे. जसं अज्ञानी पुरुषाचं दर्शनाची पद्धत आहे तशीच पद्धत त्याची आहे असं आपल्याला दिसतं. परी ते दृश्य आपण देखता या भेदाची नेणे वार्ता. हे जरी आपल्याला दिसत असेल परंतु त्याच्या स्वदृष्टीनं मात्र हे आपल्या अज्ञानाच्या दृष्टीनं त्याचा व्यवहार असा द्वैतात्मक असा भजन भक्तीचा व्यवहार दिसत असला तरीसुद्धा या भेदाची वार्ता नेणे. या ठिकाणी देव आणि भक्त यांच्यामध्ये यत्किंचितही भेद आहे. कारण भगवान स्वतः म्हणतात मज लागी शरण रिगिजे आणि जीवत्वेची अशी जे धिक या बोली न लजे प्रज्ञा किवी. मला जर शरण आला आणि माझ्याहून जर भिन्न जर राहिला तर त्या ठिकाणी त्याच्या प्रज्ञेला बुद्धीला लाज कशी वाटत नाही असं ज्या अर्थी ज्ञानोबाराय म्हणतात. तर ह्या भेदाची त्याला वार्ता देखील नाही. किंबहुना ते देखिलेचे आता देखिलेचे नाही. त्यांनी जरी तो पाहताना दिसला दृश्य रूपाने परमात्मा आहे जणू काय हा द्रष्टा आहे असं वाटत असेल तरी तो द्रष्टा दृश्य या भावनेने विवर्जित असणारं जे दृंगमात्र स्वरूप आहे तत्स्वरूप तो होऊन राहिलेला आहे. म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने हे द्वैत भजन किंवा भक्तीमध्ये भक्त आणि देव हे द्वैताची वार्ता त्यांनी पाहिलीसुद्धा नाही. त्याच्या ठिकाणी त्याला स्पर्श देखील झालेला नाही. अहो जो या दृष्टीचा देखना तेथे दृष्टीचा झाला उगाना तेथे दृष्टीचा झाला उगाना आता देखावया जाना उरले नाही. तर ते सांगतात का त्या पुरुषाच्या ठिकाणी द्वैताचं यत्किंचित देखील स्फुरण नाही. ते स्फुरण का नाही तर या दृष्टीचा देखना जी आपली स्थूलदृष्टी आहे ह्या स्थूलदृष्टीचाही तो देखना त्या दृष्टीचाही तो द्रष्टा झालेला आहे. तेथे दृष्टीचा झाला उगाना. त्या ठिकाणी दृष्टीचा म्हणजे दृश्य दर्शन आणि द्रष्टा ही जी त्रिपुटी आहे त्या त्रिपुटीचा त्याला उगाणा झालेला आहे. उगाणा झाला या शब्दाचे शब्दकोशामध्ये 4 अर्थ दिलेत. एक अर्थ दिला याचा उगाणा म्हणजे उलगडा त्याला झालेला आहे. दुसरी गोष्ट समाप्ती असा अर्थ दिलेला आहे. त्याच्या ठिकाणी दृक आणि दृश्य ह्या विचाराची दृंग मात्र आत्मस्वरूपाच्या ठिकाणी समाप्ती झालेली आहे असा त्याचा एक अर्थ. आणि त्याचा उगाणा झाला म्हणजे हे दृक आपलं दृश्य आणि द्रष्टा हे तत्वतः दृंगमात्र स्वरूपच आहेत अशा प्रकारचा त्याला अनुभव आलेला आहे. किंवा त्या ठिकाणी त्याचा स्वाद म्हणजे त्या काय देव आणि भक्त यांचं अखंड संचलेलं जे ऐक्य आहे त्या ऐक्याच्या तो आस्वादन करीत आहे. त्यामुळं त्याला जरी द्वैतातला व्यवहार करत असला तरी तो व्यवहार सत्य आहे अशा प्रकारचं किंवा त्यांच्यामध्ये ज्येष्ठ कनिष्ठ भाव आहे किंवा त्याची उपासना ही उपासना देश कालावर अवलंबून आहे असं नाही. देश कालाच्या मर्यादांचं संपूर्ण अतिक्रमण करून आपल्या आत्मस्वरूप स्थितीला भंग न होता त्याचा या ठिकाणी हा देवभक्तपणाचा व्यवहार मात्र चालू आहे. असा व्यवहार त्याचा होतो असं माऊली या ठिकाणी सांगतात. आता म्हणून झालं याही शिवदर्शन देखिलेचे नाही जाणं स्वतः भक्तोची आपण देव होय. त्याला जरी शिवदर्शनाचा सोहळा झाला पण त्याच्या दृष्टीनं काहीच झाला नाही. त्यांनी काही पाहिलंच नाही. कारण या ठिकाणी द्रष्टा दृश्य आणि दर्शन ही जी त्रिपुटी आहे ती क्षणभर जरी आपल्याला भासमान असली तरी तत्वतः आपण आपल्या आत्मस्वरूपाला पाहत असतो आणि आत्मस्वरूपात कोणत्याही प्रकारचं पूर्वरूपाचा त्याग न होता ह्या त्रिपुटीचा फक्त भासमान
होत असते आणि ह्या भासमान असणाऱ्या त्रिपुटीचा आपल्या असंग निर्विकार आत्मस्वरूपाशी कधीच संबंध येत नाही. त्यामुळं त्यांनी काही पाहिलंच नाही असा त्याचा अर्थ आहे. म्हणून म्हणतात देखिलेची नाही जाणं. स्वतः भक्तोची आपण देव होय. तो ज्या वेळेला ज्या उपास्याची उपासना करतो त्या देवाची, त्यावेळेला तो भक्त हा देवस्वरूपालाच प्राप्त झालेला असतो. म्हणजे तो देवाहून भिन्न उरलेलाच नाही. आगा देवही देखील पडे, कारण त्याची जी अनुभूती आहे ती अखंडार्थाची त्याला अनुभूती आहे. त्याच्यामध्ये देवभक्तपण हा विचार कोणत्याही प्रकारचा नाही. परी आगा देवही देखील पुढे, आणि त्याने जरी साक्षात परमात्मा जरी पुढं पाहिला परी आतुडला आपणाचीकडे, तरीसुद्धा तो काय आहे त्याच्या दृष्टीनं काय सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे, आणि तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया, किंवा ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ते हे उभी मूर्ती विटेवरी. निज ज्योती म्हणजे माझे आत्मस्वरूप जे आहे तेच या ठिकाणी विटेवर त्या रूपाने उभं राहिलेलं आहे. समचरणदृष्टी विटेवरी साजिरी असं पाहत असल्यामुळं देवही देखील पुढे परी आतुळला आपणाचीकडे. त्यांनी पाहिला देव विटेवर उभा असणारा, परंतु तो काय म्हणतो ते हे उभी मूर्ती विटेवरी, परंतु ती कोण आहे? ज्योतीची निजज्योती. ज्योतीची निजज्योती म्हणजे आपलं प्रत्येगात्मस्वरूप आहे, तेच हे ब्रह्मस्वरूप आहे. आणि जे व्यापक निरतिशय व्यापक ब्रह्मरूप आहे तेच माझा प्रत्येगात्मा आहे अशी त्याची अनुभूती आहे. म्हणून परी आगा देवही देखील पुढे परी आतुरला आपणाकडे. पाहिला देव आणि आपणाकडे आतुरला प्राप्त कोणाला झाला? आत्मस्वरूपाला प्राप्त झाला. एवम देवाचे नि पाडे आपण या भजे. त्यामुळं मी देवाची तुलनेनं म्हणजे देवावरून देव सच्चिदानंद अद्वय आहे आणि मी सुद्धा काय आहे? आनंद अद्वय नित्य निरामय. जे का निज ध्येय योगियांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. हे पाहत असताना त्या देवाला तो आपल्या प्रत्येक आत्मस्वरूपाहून भिन्न अशा प्रकारचा पाहत नाही. त्यामुळे तो खऱ्या अर्थाने आपणाशी भजे, तो आपणच आपलं भजन करीत असतो. अथवा आपलेने वालभे देवीचं भक्तत्व लाभे एवं आपणची शोभे आपल्या शोभा. आपण म्हणतो का सात्व अस्मिन परम प्रेमरूपा, परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी परमप्रीती असणं, निरतिशय प्रेम असणं. आणि इकडं तर आत्मेच्या ठिकाणी सुद्धा काय आहे? आत्मा पण इयम आत्मा परानंदा परप्रेमास्पदम येतात. परमप्रेमाचा विषय एकच असू शकतो. त्याचंच नाव कधी आत्मा दिलं जातं, कधी आपलं इष्टदैवत परमात्मा असं त्याचं नाव दिलं जातं. म्हणून म्हणतात आपले निवालवे. कधी कधी जर भक्त जर भगवंताचं भजन करत असला तो काय करतो? आपलंच भजन करत आहे, म्हणजे आपणच त्या ठिकाणी देव झालेला आहे. आणि जर या ठिकाणी देव भक्तावर अत्यंत प्रेम करत असला तर कधी कधी काय आहे? तो देवच आपल्यावर प्रेम करतो. कारण प्रीतीचा आस्पद तर एकच आहे, त्याचा आपल्यावरच असणारं प्रेम भक्तरूपाने, आणि भक्ताचं आपल्यावरच असणारं प्रेम हे आपल्या इष्टदेवताच्या परमप्रीतीच्या रूपाने अभिव्यक्त होताना दिसतं. अभिव्यक्ती जरी दोन प्रकाराने दिसत असल्या तरीसुद्धा त्याचं मूळ मात्र, त्याचा मूलभूत स्रोत मात्र एकच अखंड आत्मस्वरूप आहे. देवीचं भक्तत्व लाभे अथवा आपलेने वालवे देवीचं भक्तत्व लाभे. आपल्या प्रेमामुळं काय होतं? देवाच्याच ठिकाणी भक्तत्व प्राप्त होते. एवं आपणची शोभे आपल्या शोभा. आपल्या शोभे एका जनार्दनी एकपणे उभा आणि चैतन्याची शोभा शोभतसे. आगा भक्तीचं देवाशी ठावो देवची झाला भक्तभाव गगनाची झाला ठावो गगनाशी देवी. ते म्हणतात भक्तीचं देवाशी ठाव. देवाला राहण्याचं ठिकाण कोण आहे? भक्ती. आणि म्हणजे भक्त, भक्तीचं म्हणजे भक्ताच्या ठिकाणी देवाला राहण्याचं ठिकाण. आणि देवीची झाला भक्तभाव. आणि या ठिकाणी भक्ताचा भाव कुठं स्थिर होतो? देवाच्या ठिकाणी. आणि देवाचा भाव कुठं स्थिर होतो? भक्ताच्या ठिकाणी. याचाच अर्थ देव आणि भक्त दुजा नाही विचार. म्हणून तेवी आम्हा तया परस्परे बाहेरी नामाचीचा अंतरे वाचोनी काय वस्तू विचारे दुजे आहे असा आक्षेपार्थाने माऊली विचारतं. वस्तुस्थितीचा विचार केला देव आणि भक्त काय दोन आहेत काय?
एवं की भक्ती सुखा लागी, की भक्ती सुखा लागी, आपणेची दोही भागी, वाटोनी अंगी सेवकई बाणे, एरा नाम मी ठेवी, मग भजती ओज बरवी, न भजतया दावी योगी आजो. जे इतर लोक आहेत त्यांना मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, म्हणून त्या ठिकाणी पुढे काय अनौकिक नोहावे लोकाप्रती, म्हणून तो या ठिकाणी अशा प्रकारचं ह्या देवभक्तपणाचा व्यवहार त्याच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येतो. एवं एकला एक वडू, असं ते दोन शब्द झालेत ना, ते एक पाहिजे, एकत्र पाहिजे. एकला एक वडू, देवा भक्ता सरिसाची पाडू, ये रीती उघडू बोलिला असे. एवं असं जर पाहिलं तर तो कसा आहे, एकला एक वडू, एकटा एकच आहे. एकटा एकच आहे म्हणजे दोन सापेक्ष एक नसून त्या ठिकाणी तो एका वाचून, म्हणजे द्वितीय सापेक्ष एकपणा वाचून एक आहे, त्याला म्हणतात एकवड. तो एकला एकवड आहे म्हणजे एकटाच आहे. देवा भक्ता सरिसाची पाडू, त्या ठिकाणी देव आणि भक्त या दोघांची तुलना हे काय आहे किंवा स्वरूप हे दोघांचं एकच आहे. ये रीती उघडू बोलिला असे, या रीतीनं उघड आम्ही सांगितलेलं आहे. प्रत्ययाचा प्रत्ययोदान त्याची हे देवभक्तपण, म्हणून दोहीस जाण एकुची पाडू. खरं जर पाहिलं तर प्रत्ययाचा प्रत्यय म्हणजे आपल्याला येणारं जे वृत्तिज्ञानात्मक जो प्रत्यय आहे, त्या प्रत्ययाचा प्रत्यय कोण आहे, त्या प्रत्ययाचा प्रत्यय निजात्म प्रत्यय, म्हणजे प्रतितिरूप असणारा आत्मा हा त्या प्रत्ययाचा काय आहे, प्रत्यय आहे. म्हणून त्या प्रत्ययाचा प्रत्ययोदान त्याची हे देवभक्तपण. त्या प्रत्ययाला ज्या वेळेला एक प्रत्यय होतो त्यावेळेला त्याला देव म्हणतात, आणि त्या प्रत्ययाचा प्रत्यय त्याला भक्त म्हणतात. दुसऱ्या वेळेला एक प्रत्यय जर भक्त झाला तर त्या प्रत्ययाचा प्रत्यय अधिष्ठान रूपाने कोण होतो, देव होतो. म्हणून प्रत्ययाचा प्रत्ययोदान त्याची हे देवभक्तपण, त्याला देवभक्तपण असं म्हणतात. म्हणून दोहीशी जाणं एकोची पाडू, म्हणून दोघांना एकच तुलना आहे या ठिकाणी. म्हणजे ही भक्ती घडते त्या भागवतामध्ये. आता गुरुजी बसलेलेच आहे. आत्मा रामाश्च मनया निर्ग्रंथाप्यरुक्रमे कुर्वन्त्या हैतुकीं भक्तीम इत्थंभूत गुणो हरिही. भगवंताने वेधले व मन तयाच्या गुणे आणि क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. या ठिकाणी भगवंताचे गुणच असे आहेत की त्या ठिकाणी ग्रंथीभेद झालेले महात्मे मननशील मुनी, आत्म्यामध्ये रममान झालेले शुकमुनींसारखे सुद्धा भगवंताच्या ह्या स्वरूपाकडं आकृष्ट होताना दिसतात. परंतु त्यांच्या मूळ असणाऱ्या स्वरूपस्थितीमध्ये भंग न होता आपलं मूलभूत स्वरूपस्थिती अभंग राहून आपल्या महिमेत प्रतिष्ठित राहून अशा प्रकारचा हा सगळा व्यवहार होऊ शकतो. जैसा तैसा नटे. या ठिकाणी ज्ञानोबारायांनी हे सुद्धा की त्या ऐकांतिक त्यांनी केवळ तच्चिंतनम तत्कथनम याने निर्गुण निर्विकाराचंच चिंतन करताना दिसेल ज्ञानी पुरुष असं पण सांगता येत नाही. जशी त्याच्या ठिकाणी ज्ञानलक्षणात्मका भक्ती दिसेल तशी प्रेमलक्षणात्मका भक्तीचा देखील त्याच्या जीवनामध्ये विकास झालेला दिसू शकतो. म्हणून सांगतात की जैसा तैसा नटे परी सरळता न तुटे. या ठिकाणी ह्या ग्रंथाचे एक पारिभाषिक दोन शब्द आहेत, सरळता आणि मोकळी असे शब्द आहेत. मोकळी आणि सरळता. मोकळं म्हणजे आपण मुक्ती म्हणतो, ते मोकळी म्हणतात. या ठिकाणी सरळ म्हणजे सहज अवस्था जी आहे, उत्तमा सहज अवस्था, त्याला ते सरळ असं या ठिकाणी म्हणतात. जैसा तैसा नटे. तो कोणत्याही प्रकारे नटतो म्हणजे कोणत्याही प्रकारचा व्यवहार जणू काही नटतो म्हणजे वास्तविक नाही, सत्यत्वाने नाही. त्या ठिकाणी जणू काही कल्पित असा कोणताही व्यवहार त्याच्या ठिकाणी होतो. परी सरळता न तुटे. आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे कधी स्वेच्छेने, कधी अनिच्छेने, कधी ईश्वरी इच्छेने कसाही त्याच्या ठिकाणी व्यवहार होताना दिसला, परंतु सरळता न तुटे. त्याची जी सहजावस्था आहे ती कधीही भंग होत नाही. न करिताची प्रकटे. आणि तो काय मी करता म्हणून ते करतो असं नाही, न करता ती त्याच्या ठिकाणी अभिव्यक्त होते. क्रियाभाग न करिताची प्रगटे क्रियाभाग. कोणती क्रिया ती करायची म्हणून तो कर्तव्य बुद्धीनं करत नाही, पण ती क्रिया मात्र त्याच्या ठिकाणी त्याचे मूळ सहज अवस्था ही अभंग अखंड राहून त्या ठिकाणी क्रिया होताना दिसते. उरले उपाधी कारणे आणि ते त्वा विचेले दर्शने. एवं संकल्पाविन स्वभावे क्रियाचरण याची विषयी निरूपण पुढे बोले. त्याच्या जे कल्पना आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचं पुढं सांगतात. हे पुढच्या ओळीचं अवतरण आहे.
एवं संकल्पाविनं, अंतकरणात संकल्प तर कोणता नाही, परंतु स्वाभाविक क्रियाचरण, पण स्वाभाविकप्रमाणे त्याच्याकडून क्रियाचरण होताना क्रियेचं आचरण होताना दिसतं. आणि याविषयीचं निरूपण पुढेही आपण सांगणार आहोत. आता गुरुजी थोडं सांग. ना समोर दिसे शिवही परी देखिले काही नाही, देवा भक्त तोही एकच पाडी. बघा बरं का, प्रत्यक्ष शिवदर्शन होणं फार अवघड आहे. विठ्ठल महाराज, शिवदर्शन होणं हे काही सामान्य लक्षण नाही आहे, अत्यंत अवघड आहे. जन्मजन्मांतरीचं पुण्य पाहिजे, तेव्हा भगवान शिवांचं दर्शन कधीतरी घडतं. आपल्याला घडते काही सांगता येत नाही, त्याला किती जन्म जावे लागतात. भगवान शिवांचं दर्शन आहे ते. पण इथं काय म्हणतात, ना समोर दिसे शिव दिसून सुद्धा दिसल्यासारखं नाही आहे. कारण का, दृष्टी शिवमय झाल्यामुळे सगळीकडे शिव दिसतोय. त्यामुळे कैलास पर्वताला जाऊन शिवदर्शन घेतलं पाहिजे, काशीला जाऊन शिवदर्शन घेतलं पाहिजे असं काही नाही आहे. नाथ महाराजांनी गाढवालाच पाणी पाजलं. आम्ही म्हणतो गाढवाला पाणी पाजलं, पण नाथ महाराजांनी शिवाला पाणी पाजलं. उपाधिक धरून निघून जाणून निरुपाधिक तत्व प्रकट होणे याचंच नाव शिव आहे. जिथं जिथं उपाधिक धर्म आहे ते अशिव आहे, जिथं निरुपाधिक तत्व प्रकट झाले ते शिवस्वरूप आहे. नाथ महाराजांना गाढवही दिसला नाही आणि महाराजांचा मुलगाही दिसला नाही. नाथ महाराजांना दिसतं ते फक्त शिवतत्व दिसतंय. आम्ही म्हणतो गाढवाला पाणी पाजलं का, आम्हाला गाढव दिसतो, त्यांना शिव दिसतो. हा त्यांच्या आमच्यातला भेद आहे. पण ते अद्वैत तत्वज्ञाने वागणारे माणसं आहेत. ना दिसे शिवही परी देखिले काही नाही. काय दिसले, कोणची उपाधी काही देखले नाही. देवा भक्ता दोही एकची पाडू. देव आणि भक्त हे दोघे एकरूपच आहेत. एकची पाडू म्हणजे एकरूपच आहेत. ते निराळे नाहीच आहेत. मुळी दोन दिसल्यासारखे दिसतात. आम्ही समोर आरसा दिसला म्हणजे काय दोन झालो का? आम्ही आरशामध्ये आम्ही आपलं तोंड बघतो, समोर आरसा दिसतो म्हणजे आम्ही दोन झालो का? आणि त्या आरशामागं आणखी 4 वर्षाचे आम्ही 100 दिसतो. मग 100 व्यक्ती होतात का? 100 व्यक्ती होतच नाही, एकच असते. व्यक्ती एकच असती, उपाधी एकच धर्मामुळे ते भिन्न भिन्न असल्यासारखे भासती, पण नाही आहे तसं काही. आता या ठिकाणी शेवटची उभी आहे ती फारच मजेशीर लिहिली आहे. जैसा तैसा नटे परी सरळता न तुटे, न करिताची प्रगती क्रिया बघू. जैसा तैसा नटे म्हटलेलं आहे. मी एकदम शेवटची रूढी घातली बरं का, त्याने सगळे समजून सांगितलेले आहे. फक्त शेवटच्या ओळीचा विचार करतो. भगवान त्याचे अनेक अवतार आहेत. मत्स्य, कच्छप, वरा, नरसिंह, राम, कृष्ण सगळे अवतार आहेत. माशाचा अवतार आहे, कासवाचा अवतार आहे, अनेक प्रकारचे अवतार आहेत. भगवान नरनारायण सगळे अवतार भगवंताचेच आहेत. जैसा मी ज्याप्रमाणे दुर्वास ऋषी भगवंताचे अवतारच आहेत. शाप देणारे दुर्वास ऋषी ते भगवान शिवांचे अवतार आहेत. कारण त्यांचं जगतोद्धाराचं कार्य आहे. तरी जे क्रोधिष्ठी म्हणून म्हणतात ते जैसा तैसा नटे. तू कसाही नटू शकतो. कधी नाथ महाराज शांती रूपाने प्रगट होतात, तरी कधी दुर्वास ऋषी हे क्रोधाने प्रगट होतात. पण जगत कल्याण करणं हे दोघांचा स्वभाव आहे. हा मात्र सारखाच आहे, त्यात काहीच प्रगट नाही. उग्र रूप नरसिंह आहेत, कच्छप रूप शांत आहे. अमृतमंथन अमृत जगाला मिळावं म्हणून आपल्या डोक्यावर भार घेऊन सगळं दुःख सहन करून कच्छप रूप अवतार. अवतार वेगळे वेगळे प्रत्येकाचे. रामाचा अवतार निराळा आहे, कृष्णाचा अवतार निराळा आहे. पण परी सरळता न तुटे. आत्मस्वभाव कुठे फरक पडत नाही, कुठे उपाधिक धर्माचा अहंकार नाही आणि निरुपाधिक तत्वाला कुठे सोडलेलं नाही आहे. आणि जगत कल्याण रूप जे ईश्वराचं कार्य आहे ते मात्र कुठेही तुटलेलं नाही. न सरळ तुटे म्हणजे आत्मरूपाला न सोडता ना. न करिताची प्रगटे क्रिया भागू. आणि ते काही जरी करत नसले तरी त्यांचा क्रियाभाग आपोआप प्रकट असतो. म्हणजे काय, सूर्य होतो. सूर्याचं नुसतं अस्तित्व काम करतं ना. की सूर्य म्हणतो माझा प्रकाश घ्या रे, माझा प्रकाश घ्या, 10 रुपये किलो माझा प्रकाश, असं काय सूर्य म्हणतो का? सूर्य काय म्हणत नाही, माझी उष्णता घ्या रे घ्या, असं काय तो म्हणतो का? न करिताची प्रकटे. तो काही न करताना त्याचा अस्तित्वाने सगळं कार्यभाग होत असतं. हे महापुरुषांचं अस्तित्व आहे. सूर्य उगवला की आपोआप प्रकाश मिळतो, आपोआप पक्षी उठतात, आपोआप सूर्यफुलं सगळी फुलं पद्मिनींचा विकास होत असतो. सगळ्या गोष्टी आपोआप होतात. धान्य वाढतं, सगळं आपोआप होत असतं. आम्हाला खाय प्यायला मिळतं, सगळ्या गोष्टी होतात. सगळे पशुपक्षी उठतात. एक माणसाला सोडलं तर बाकी सगळे उठलेले असतात, त्याला मात्र उठवावं लागतं. तर ते म्हणतात न करताची प्रकट आहे. त्याचा स्वभाव कसा आपोआप प्रकट होतो. क्रियाभाग आपोआप प्रकट असतो. अग्नीजवळ गेलं की उष्णता आपोआप मिळते. काय सांगावं लागतं शेकोटीजवळ उष्णता माझी घ्या घ्या असं म्हणतो तो. असं काही नाही. समुद्राजवळ नुसतं गेलं तर त्याची भव्यता दिव्यता काय ते सगळं विलक्षण रूप प्रकट होतं. आणि समुद्र खेळत असतो बरं का. समुद्र खेळून या भूमातेची
प्रार्थना करत असतो आपल्या सागररूपी लाटांनी, आपल्या हाताने. आपल्या वाटतं लाटा येतात म्हणून, पण तो आपल्या लाटांनी आपला आनंद अभिव्यक्त करून ह्या भूमातेचं पाय धुवत असतो. तो या भारतभूमीचे पवित्र असणारी भारतभूमी आहे की ज्या भारतभूमीमध्ये साक्षात भगवान अवतार घेत आहेत, संत महात्मे अवतार घेत आहेत. त्या भारतभूमीला वंदन केलं पाहिजे, तिचे पाय आपण धुतले पाहिजेत. पण समुद्र आपल्या लाटांनी तिचे पाय धुवत असतो, ही वस्तुस्थिती आहे. पण ते म्हणतात क्रिया करत असतात, पण दाखवत मात्र काही मी पाय धुतो असं त्यालाही अहंकार नाही आहे, सूर्यालाही अहंकार नाही आहे, अग्नीलाही अहंकार नाही आहे. ते आपण संत महात्मे समोर बसलेले असतात, बसून सुद्धा त्यांच्या रोमरोमातून ज्ञान प्रगट असतं. नुसते अस्तित्वाने द्यात असतात. मौनम व्याख्यानम, मग परवा सांगितलं शास्त्रीय डॉक्टर साहेबांनी, मौनम व्याख्यानम प्रगटितम. त्यांचं मौनच व्याख्यान करत असतं, त्यांचं दर्शनच ज्ञान देत असतं. काही सांगावं लागत नाही, काही आपोआप नुसतं दर्शना स्पर्शना शब्दात कृपया शिष्यदेह के जने देश समावेशम शांभवम सही देशकम. दर्शनाने स्पर्शाने शाबास पाठीवर थाप मारून किंवा डोकर हात ठेवून किंवा ब्रह्मास्त्राचा उपदेश करून किंवा काही न करताना त्याच्या चित्तात ज्ञान एवढी कृपा करून. ज्ञानेश्वर महाराजांच्या मनात ज्ञान इच्छा झाली, हे रेड्यात ज्ञान व्हावं, झालं रेड्यात ज्ञान, तुम्हीच बोलायला लागला कृपेने. असं जे ज्ञान संक्रमण करू शकतात ते खरे परमेश्वर स्वरूप आहेत आणि त्यांना सगळीकडे आत्मस्वरूपच दिसत असतं. म्हणून ते म्हणतात न करता हे प्रगट हे क्रियाभागो. ते काही न करता सुद्धा क्रियाभाग आपोआप प्रकटतो. सूर्य गोळ्यावरती उष्णता मिळते, प्रकाश मिळते, अग्नीजवळ प्रकाश मिळते, समुद्राकडे भव्यता दिव्यता आपोआप दिसते. ते काय सांगावं लागत नाही. संत महात्म्यांच्या जवळ गेलं की त्यांच्या अणुरेणीतून, त्यांच्या रोमारोमातून ज्ञान वैराग्यच प्रकट होत असतं. अशा प्रकारचा अनुभव सगळ्या लोकांचा आहे आणि संतजनांचा तो अनुभव आहे. म्हणून त्यांचा क्रियाभाग आपोआप प्रकट होतो काही न सांगता सुद्धा, हा त्याचा अभिप्राय आहे. पुढची तेवढी ओवी आणखी थोडी पुढची ओवी. एवं संकल्पविन पुढा आहेत. एवं संकल्पाविन 16व्या क्रमांकाची ओवी. स्वभावे क्रियाचरण याची विषयी निरूपण पुढे होईल. संकल्पा वाचून त्याच्या ठिकाणी जे काही क्रिया होतात, शेवटची ओवी त्याच्या खालची सांगू तुझ्यावर सांगू. हां, सूर्य काय संकल्प करतो का रोज जगाचं कल्याण मला करायचं बरं का, हे सगळ्या जगांना प्राणवायू द्यायचा आहे, हा सूर्य संकल्प करत नाही. संकल्पाविण क्रिया मात्र घडत असते. संकल्पांशिवाय क्रियाही घडत असते. दत्त महाराज ते पिंगळा वेश्येकडे भिक्षा मागले गेले होते. त्यांचा संकल्प हिला अनुग्रह करावा त्यांचा संकल्प होता, पण नुसते अस्तित्व मात्र तिला ज्ञान झालं आणि वैराग्य झालं आणि ते पुन्हा म्हणतात मी तिलाच गुरु केलं म्हणून. संकल्प नाही आहे. संकल्प कुठं काय, सूर्य संकल्प नाही. वायूचा काय संकल्प आहे काय तुमची प्राणधारणा करावं म्हणून? नाही, त्याचं काम तो करत असतो. ही ईश्वराची इच्छा आहे. संकल्प शिव ईश्वराची आज्ञा, हाच संकल्प आहे. संकल्प काही करायचं नाही आहे. संकल्प नसल्यामुळे संकल्प न केल्याचं, विकल्प केल्याचं दुःखही नाही त्या ठिकाणी. संकल्प पूर्ण न झाल्याचं दुःख पण नाही आहे. आपण एखादं कार्य करत संकल्प करतो कारण त्याकडे कर्तृत्वाचा अभिमान असतो. संकल्प केव्हा करतो, मी अमुक एक करीन म्हणून कर्तृत्वाचा अभिमान असेल, उपाधिगत धर्माचा अभिमान असेल तर मनुष्य संकल्प करणार. जो निरुपाधिक तत्वात गेला तो संकल्प कसा करणार? त्या ठिकाणी मनोवृत्तीच नाही आहे. मनोवृत्ती असली तर संकल्प आहे. मन लीन झाल्यानंतर संकल्प कुठला काहीच नाही आहे. पहिला संकल्प नाही आणि शेवटचाही संकल्प नाही. मग काय सांगलं जडभरताची कथा, जडभरता तो मारायला निघालेला आहे आणि तो म्हणतो भाऊ तू शेवटची इच्छा सांग देवाला. तो म्हणतो पहिलीच इच्छा नाही तर शेवटची कुठली इच्छा आली? संकल्पच नाही तर विकल्प कुठला आलेला आहे? आणि संकल्प असल्यामुळे कर्तृत्व नाही, कर्तृत्व मत नाही, अहंकार नाही, काहीच नाही आहे. आणि क्रिया मात्र घडत असते. वायूसारखी, सूर्यासारखी. गंगा काय म्हणते का मी तुम्हाला पवित्र करण्याकरता आले म्हणून? ती आपलं वाहत असते. आपल्याला पवित्र व्हायचं असेल तर आपण तिथे गेलं पाहिजे. गंगा काय म्हणत नाही माझ्याकडे या रे या मी पवित्र वाहते म्हणून, ती म्हणत नाही कधी. तिचं ते सहज कर्म आहे, स्वभाव कर्म आहे सहज. जर श्वासोश्वास घेणं आपलं सहज कर्म आहे असं म्हणतो आपण. नाही बरं काय श्वास घेतला, मी फार मोठं काम केलं. आता काय मी दिवसामध्ये 1000 श्वास घेतले, केवढं मोठं काम केलं आहे, मी दमून गेलो आता कारण 1000 श्वास घेतलेले मी तासामध्ये. असं कधी म्हणतो का आपण? अरे श्वास नाही घेतला मरून जाऊ आपण. म्हणून सहज कर्म आहे ते. संकल्पाविणं आपण श्वास घ्यायचा संकल्प करत नाही, जीवन धरायचा संकल्प करत नाही, मासा पाण्यात राहायचा संकल्प करत नाही, कारण त्याचं जीवन त्याचं आहे. संकल्पाविणं स्वभावे क्रियाचरण, आपोआप क्रियेतून आचरण संत महात्म्यांचं प्रगट होत असतं. ज्ञानेश्वर महाराज सहज बसलेले आहेत. जगाचं कल्याण त्यांना जग दिसत नाही, जगाचं कल्याण त्यांना आम्ही सगळं म्हणायचं. ते आपले शांतपणाने ईश्वर इच्छेने असतात, जसे त्यांच्या इच्छेवर जसं प्राप्त असेल तसे बसलेले आहेत. पण आम्ही म्हणायचं संजीवन समाधी घेऊन बसले म्हणून. त्यांना माहिती बरं का आपण ते जिवंत असताना संजीवन समाधीच होती आणि आत बसले तर संजीवन समाधीच आहे.
त्याला मरणच नाही तर संजीवन कुठलं आलेलं आहे? संजीवन आणि मृत्यू होय दोन्ही सापेक्ष धर्माने आहेत. ज्याला मृत्यू आहे त्याला संजीवन आहे, ज्याला संजीवन आहे तो मृत्यू अतीत गेलेला आहे. पण जे शिवस्वरूपाचं आहे, जो मृत्युंजय स्वरूप आहे ज्याने जिंकलेलं आहे, त्याला संजीवन काय? हे आम्ही म्हणायचं संजीवन समाज म्हणून, कारण आम्ही उपाधिगत धर्माचा. म्हणून म्हणतात स्वभाव एक क्रियाचरण, स्वभावाने क्रियेचं आचरण आपोआप होत असतं, त्यांना सांगावं लागत नाही. संत महात्म्यांना कृपा करा म्हणून सांगत नाही. ज्ञानेश्वर महाराज सगळ्यांच्यावर कृपा करतात. जसा सूर्य सगळ्यांना प्रकाश देतो तसं ज्ञानेश्वर महाराज सगळ्यांच्यावर कृपा करत आहेत. फक्त ती कृपाशक्ती ग्रहण करायची शक्ती आमची किती आहे याच्यावर मात्र सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. अवलंबून कशावरती आहे? आपली ग्रहण क्षमता किती आहे त्यांची कृपा धारण करण्याची, आपली किती ग्रहण क्षमता आहे याच्यावर त्यांची कृपा अवलंबून आहे. ते सगळ्यांसारखे माप देतात, ते भेदभाव काही करत नाही आहेत. शिष्याच्या ठिकाणी भाव कसा आहे हे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. गोंदुलकर महाराज कथा सांगतात, असे सगळे शिष्य बसले होते म्हणे, आणि शिष्याने त्यांनी सांगितलं तुम्ही सगळे मला म्हणता रामाचं भक्त आहे, रामदास स्वामींनी जे कार्य केलं तेच तुम्ही कार्य केलेलं आहे. म्हणे महाराज तुम्ही साक्षात रामदास स्वामींच्या अवतारच आहात, असं सगळे शिष्य वर्णन करायला लागले. तर त्यांनी विचारलं एकाला, का रे म्हणे तुम्ही सगळे एवढे बसलात, रामदास स्वामींच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काय भेद आहे सांगा म्हटले. आता भेद सांगणं मोठं अवघड आहे. साम्य सांगितलं त्यांनी रामाची उपासना केली, तुम्ही रामाचे नामयोगी तुम्ही होणार. त्यांनी मारुतीचे मंदिर स्थापन केली, तुम्ही मारुतीचे मंदिर स्थापन केली. त्यांनी धर्मस्थापना केली, तुम्ही धर्मस्थापना केली. साम्य सांगितलं, पण भेद सांगा म्हणून त्यांनी विचारलं. आता चुळबुळ सुरू आहे, शिष्य कसं काय सांगायचं म्हटले. अरे सांगा म्हणले, सांगा. गुरुच्या आज्ञा म्हणून एक जण उठला, म्हणे महाराज एक भेद आहे म्हटले, ते ब्रह्मचारी होते आणि तुम्ही गृहस्थ आश्रमात, हा एक भेद आहे म्हटले. बरोबर म्हटले, छान छान सांगितलं, बस म्हणते खाली बस. आणि कोण काय सांगितलं. दुसरा उठला, म्हणे महाराज तुमचं पोट फार मोठं गरगरीत झालं आहे. त्या रामदास स्वामी म्हणे रोज 1200 नमस्कार घालत होते, त्यामुळे त्यांचं पोट काय सुटलेलं नव्हतं म्हटले. हा एक आणखीन एक भेद आहे म्हटले. बरोबर म्हटले, किती छान सांगितलं म्हटले. तिसरा होता ते म्हटले 300 वर्षापूर्वी होऊन गेले, तुम्ही आता आलेले आहात तेव्हा काल भेद आहे म्हटले दोघांच्यामध्ये. अगदी बरोबर म्हटले. पण शेवटी एक शिष्य उठला, तो म्हटले महाराज एक फार मोठा भेद आहे म्हटले. म्हटले कोणता भेद आहे रे महाराज. त्यांच्याजवळ छत्रपती शिवाजी महाराज, कल्याण स्वामी, उद्धव स्वामी, दिनकर स्वामी एकापेक्षा एक त्यांच्या शब्दाकरता प्राण देणारे शिष्य होते म्हणले. तसे शिष्य तुमच्याजवळ कोणी नाही. आम्ही कोणत्या लायकीचे नाही हो कल्याण स्वामीचे. कल्याणा छाटी म्हटलं बरोबर, वरून उडी मारली आणि छाटी आणली, असा शिष्य कोण मिळणार म्हटले तुम्हाला. ती योग्यता आमच्यावर नाही आहे. तेव्हा ते म्हटले ह्याला खरं कळलं म्हटले, माझा जो शिष्यत्व भाव आहे तो ह्याला कळला म्हटले, हा ज्ञानाचा अधिकारी आहे, हा एकच ज्ञानाचा अधिकारी आहे बरं का त्या 1000 लोकांच्या मध्ये. पण तुम्ही मात्र त्या एकट्याच्या कुठले आपण सर्वजण आहात हे आम्ही सर्व जाणतो. म्हणून ते म्हणतात स्वभाव एक क्रियाचरण, स्वभावानेच क्रियेने आचरण त्यांचं होतं. आणि याची विषयी पुढे बोला. आता तोच विषय मी तुम्हाला आणखी विस्तार करून सांगतोय. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची कृपा आहेच, फक्त ते घेण्याकरता लागणारी चित्तशुद्धी आहे ती मात्र आपण करून घेतली पाहिजे. आणि त्याच्याकरताच हा ज्ञान यज्ञ चाललेला आहे. त्याच्याकरता डॉक्टर साहेबांची तळमळ चाललेली आहे, त्याच्याकरता सावकार साहेबांनी मोठी मोळी बांधलेली आहे. हे सगळं त्याच्याकरता चाललेलं आहे. याच करता केला होता अठ्ठावीस तुकाराम महाराज म्हणतात, तर ह्याच्याकरता केलेलं आहे हे कळलं पाहिजे. त्यांची कृपा ग्रहण करण्याची आमच्या अंतःकरणाची योग्यता दे. शेवटी आमची योग्यता येणं नेणं हेही त्यांच्या कृपेवरतीच आहे. तेव्हा त्यांनाच आपण प्रार्थना करायची आणि पुढे चालू. आता सांगितल्याप्रमाणे जे सांगितलं जीवनमुक्ताचं लक्षण का संकल्पे विन क्रियाचरण. संकल्प तर नाही आणि क्रिया तर होत आहे, अशी जी स्थिती आहे. आता ही काय स्थिती आहे, आपल्याला याचा उलगडा व्हावा असं वाटतं. तेव्हा त्याचा उलगडा कसा करतात माऊली ते पहा. 2 ओव्यांचं एक युग्म आहे. आपणची चेंडू सुटे मग आपण या उपटे, तेथे उदळला दाटे आपण पाची. ऐशी जरी चेंडू फळी देखी जे का के वेळी, का एके वेळी आहे का काही, देखी जे का के वेळी तरी बोली हे जे सरळी प्रबुद्धांची. माऊली या ठिकाणी सांगतात की आता ह्या जीवनमुक्त पुरुषाचं लक्षण समजावून घ्यायचं आपल्याला की त्याच्या ठिकाणी गुरुजीमध्ये बोललं तरी चांगलं होईल. तर याच्यामध्ये त्यांनी एक उदाहरण दिलं का संकल्प तर नाही आणि क्रिया घडते. काय आहे की आपल्याला नेहमी स्थिती माहीत आहे, आगा ते प्रवृत्ती किरीटी आधी मनवणीची उठी मग ते वाचादिठी कराशी आहे. अगोदर अंतःकरण वृत्तीला बाहेर जाण्यासाठी इंद्रियांचं साह्य लागतं, मग त्या पदार्थांची ज्ञान होतात, व्यवहार होतो, हे आपल्याला माहीत आहे. पण या ठिकाणी असा अंतःकरण वृत्तीचा कोणताच संकल्प तर उठलेला नाही आणि क्रिया मात्र
होत आहे. याला उदाहरण, ही स्थिती समजावून घ्यायची जीवनमुक्ताची. म्हणजे खरं काय आहे की अनुभव ज्या पुरुषाला येईल ते त्यालाच ही स्थिती कळण्यासारखी आहे. शब्दाच्या द्वारा इथं स्पष्टीकरण करणं अवघड आहे. तरीसुद्धा माऊली एक चेंडू फळीच्या खेळातला दृष्टांत देतात आणि त्या दृष्टांताने हे समजावून सांगतात. म्हणजे थोडक्यात काय, जसं माऊली म्हणतात की क्रियेचे नाम किरणस आहे. अद्वैताच्या ठिकाणी क्रिया हा शब्दसुद्धा सहन होत नाही. भक्ती द्वैतात्मक हा शब्दसुद्धा सहन होत नाही. परी अद्वैती भक्तीची आहे. परंतु बरोबर असंच आहे ना, अद्वैतामध्ये भक्ती संभवते. आता हे कसं स्पष्टीकरण करा, तर माऊली म्हणतात ही अनुभवाची जोगे नोहे बोलायचे. ही अनुभवण्याची गोष्ट आहे, ही शब्दाच्या द्वारा स्पष्टीकरण करण्याची गोष्ट नाही. असं जसं सांगतात त्याच प्रकाराने या ठिकाणी देखील सांगतात की आता हे स्वरूप तुम्हाला समजावून घ्यायचं असेल तर ते कसं घ्यायचं समजावून एक खेळ सांगतात. चेंडू फळीमध्ये ती फळी जी असते तिनं तो चेंडू लोटला जातो किंवा खाली आदळला जातो, नंतर तो वर उसळतो, पुन्हा खाली आदळतो. त्याच्यात जोपर्यंत ऊर्जा आहे तोपर्यंत त्याचा खालीवर होण्याचा आपोआप आपल्याला वाटतं की हा चेंडू आपोआप उडतो आणि खाली पडतो. पण अगोदर त्याला फळीनं काय केली, एका चेतनाने त्याला गती दिलेली आहे. परंतु त्याप्रमाणे ह्या जीवनमुक्ताचं संकल्प विवर्जित क्रिया ही तुम्हाला समजण्याचा विषय होणार नाही. इथं वेगळ्या चेंडू फळीच्या माऊलींच्या प्रतिभेने त्यांनी केलेली एक कल्पना आहे आणि ती संकल्पना अशी आहे की आपणची चेंडू सुटे. चेंडू जो आहे ना तो आपणच सुटला आणि आपणया उपटे आणि आपणच वर गेला. सुटला म्हणजे या ठिकाणाहून त्या चेंडूला आपण हातात घेतला, फळीनं त्याला वरून दाब दिला किंवा त्याला गती दिली असं नाही झालं. तो आपणच चेंडू आपला आपणच. वास्तविक जड चेंडू स्वतःहून आपणच आपला उसळणार नाही, वर उठणार नाही, परंतु उठला तो आणि आपणया उपटे, आपणच वर उसळला आणि वर उसळून पुन्हा खाली आदळला आणि खाली आदळल्यावर पुन्हा तेने उदळला दाटे आणि पुन्हा उदळला म्हणजे पुन्हा उदळला म्हणजे आपटला आणि पुन्हा दाटे आणि आपलं पुन्हा उपटे आणि पुन्हा वर उपटला. एका ठिकाणी उदळला म्हणजे आपटला आणि उपटे म्हणजे पुन्हा वर उसळला. तर अशी ही जी गोष्ट आहे ही त्या चेंडूच्या ठिकाणी कशी होते, जरी आपल्याला आपोआप होताना दिसली तरी अगोदर कोणीतरी त्याला वेग दिलेला आहे की नाही. परंतु हा चेंडू कोणता आहे, आपणपाची. आपण स्वतः चेंडूला कोणी न सांगता चेंडूच उसळला, वर गेला, ठराविक गती झाल्यावर पुन्हा खाली आदळला, पुन्हा आदळल्यावर पुन्हा गती घेतली, परत वर गेला. असा चेंडूचा खेळ कोणीही त्या फळीच्या द्वारा त्या चेंडूला गती न देता जर असा चालत राहिला, ऐशी जरी चेंडू फळी, अशा चेंडू फळीचा खेळ तर आपण आत्तापर्यंत कुठं पाहिलेला नाही. पण माऊली म्हणतात ऐशी जरी चेंडू फळी देखी जे का के भेडी. जर कोणी कधी, म्हणजे अशी कोणीही पाहिली नाही कधीही पाहिली नाही, पण अशी चेंडू फळी जर कोणी पाहिली असेल तरी हे बोली सरळी प्रबुद्धांची. तर हे सरळ म्हणजे मुक्त किंवा जीवनमुक्त असे प्रबुद्ध प्रकर्षेण ज्ञानवान अशा असणाऱ्या महात्म्याविषयी आपल्याला काही बोलता येईल किंवा त्याचं स्पष्टीकरण करता येईल. याचा अर्थ काहीच स्पष्टीकरण करता येणार नाही. त्यांची स्थितीच अशी आहे का स्वेच्छाची झाला विधी आणि सैरची झाला समाधी आणि दशाये मोक्षरिधी बैसो घापे अशा प्रकारचं, किंवा त्यांचा आवासावा पाय तीर्थयात्रा होतं जाये असं जर त्यांचं स्वरूप आहे हे तुमच्या आमच्यासारख्याला कळणार नाही. स्वामी महाराज म्हणायचे की तुम्हाला ज्ञानवान पुरुष कसा असतो, ते म्हणायचे ज्यांनी प्रश्न विचारला त्याला तू ज्ञानी आहे का अज्ञानी, तर तो म्हणेल मी अज्ञानी. मग तू अज्ञानी आहे तर तुला ज्ञानी कसा कळणारच नाही. मग ज्ञानी कसा वागतो, तर तू जसा वागतो तसा ज्ञानी वागतो. म्हणजे हे अनुभवाची जोगे नोहे बोलायचे, हे बोलण्याने सांगण्याची गोष्ट नाही असं माऊली मुख्य या ओव्यांमधून सांगतात. याच्यामध्ये खाली टीका आहे 55. आपणची चेंडू सुटे म्हटलेले, मग आपण या उपटे. चेंडूला गती आपोआप मिळालेली आहे. तुम्ही म्हणा आपोआप गती कशी मिळते बरं. आणि खरोखर ईश्वराची शक्ती ही अचिंत्य आहे. पृथ्वीला गती कुणी दिलेली आहे, तुम्ही आम्ही दिलेली आहे. कालाला गती कुणी दिलेली आहे, तुम्ही आम्ही दिलेली आहे का, तुम्ही आम्ही नाही आहे. आपणची चेंडू म्हटलेला आहे. तो जो दृष्टांताचा चेंडू आहे तो आपोआप सुटलेला आहे. म्हणजे आपलं प्रारब्ध हे आपोआप सुटलेलं आहे. चेंडूचं दृष्टांत दिलं आहे त्याने. आपणचे चेंडू सुटे म्हणजे आपलं प्रारब्ध आपोआप सुटलेलं आहे. मग आपण या चेंडू समोर जिरापडतो पुन्हा आपल्याकडे येतो.
पुन्हा परत जातो, पुन्हा आपटतो. जोपर्यंत गती आहे तोपर्यंत त्याचं काम चालू असतं. कालाची गती ही नित्य, काल कधी थांबत नाही. त्याप्रमाणे मग आपण या उपटेमध्ये परत आपल्याजवळ येतो. तेने उदळला दाटे आपणापाशी, तो उदळतो म्हणजे पुन्हा आपटतो, पुन्हा आपल्याजवळ येतो, पुन्हा जातो, पुन्हा आपलं नशीब आपलं प्रारब्ध हे पुन्हा पुन्हा आपल्याजवळ येत असतं, पुन्हा जात असतं, पुन्हा येत असतो. जे त्याला गती कुणी दिलेली आहे? कालाने दिलेली आहे. म्हणून त्याने आपण शब्द वापरला. काल शब्दाची व्युत्पत्ती दाखवण्याकरता कालाचं नाव न घेताना स्वतःहून ज्याला गती मिळते हे त्यांनी दाखवलं आहे. आयसीची जे चेंडूफळी देखीची का के वेळी म्हटले. अशा प्रकारचा चेंडूफळीचा खेळ कुणी एखाद्याने कोणत्या जरी वेळी पाहिला की जातं येते काय मजा आहे हे फक्त प्रबुद्धाला कळू शकतं, ज्ञानी माणसाला. अरे आपलं प्रारंभ चाललेलं आहे, ह्या जगाचं प्रारंभ चाललेलं आहे, आलेलं आहे. पुनरपी जननम पुनरपी म्हणून ते म्हणू शकतात. आत्मरूप गेले माणसं तेच म्हणू शकतात, कारण त्यांना ते कळतं पुनरपी जननम पुनरपी मरणम हे चेंडूप्रमाणे चाललेलं आहे. चेंडूप्रमाणे पुन्हा येतं जातं, हे कालगती अखंडित चाललेलं आहे. हे तरी बोली हे जी सरळी प्रबुद्धांची, पण हे जे बोलणं कुणाचं आहे हे तुमचं आमचं नाही बरं का. प्रबुद्ध त्यांनी प्रकर्षाने बुद्ध बुद्धीने जागे झालेले आहेत, जे ज्ञानस्वरूप झाले आहेत, त्यांना मात्र हे चेंडूफळीचे दृष्टांत हे जनांचं प्रारब्ध पुन्हा पुन्हा चाललेलं आहे हे सगळ्या दृष्टांतानं दिलेलं आहे. पण त्यांना दाखवायचं आहे जीवात्म्याची दशा सगळी त्यांना दाखवायची आहे. असं प्रबुद्धांना हे सगळं कळत असतं, जीवनमुक्तांना हे सगळं कळत असतं, असं त्यांचा उभीचा अभिप्राय त्यांनी डॉक्टरांनी प्रकट केलेला आहे. या आगमा पायिनो नित्या स्थान स्थिती क्षस्व भारत असे म्हणता येईल ना? अशा रीतीने. आता टीका. अवचिता चेंडू सुटला आपणची भूमी उपटला उपटोनी उदळला आपलेनी बळे. अचानक एखादा चेंडू सुटला आणि तो आपणची भूमी उपटला आणि तोच आपल्या भूमीवर आदळला आणि पुन्हा उपटोनी उदळला आणि पुन्हा वर उसळला. आपलेनी बळे. हे सगळं बळ कोणाचं आहे? आपलंच बळ आहे. आपल्याच बळावर तो वर उसळला, खाली आला, दुसरं कोणी त्याला स्पर्श केलेला नाही. अशी जशी स्थिती आहे. आपणची विलासला परी संबंध नाही देखीला आयशिया रीती झाला क्रियाकलाप. हे जसं चेंडूचं उदाहरण आहे, त्याला कोणीही बळ दिल्या वाचून तो आपापच वर जातो, खाली येतो. त्याचं वर जाणं खाली येणं हे आपोआप कोणी त्याला ऊर्जा किंवा कोणी त्याला प्रेरकता असल्या वाचून स्वतःच तो त्या ठिकाणी वर खाली जात असतो. तसं आपणची विलासला. तसंच हा जो ज्ञानी पुरुष आहे तो आपणची विलासला म्हणजे त्याच्या दृष्टीनं आपल्या सच्चिदानंदाद्वय स्वरूपाचाच हा सर्व विलास आहे. परिसंबंध नाही देखील. आणि ते सच्चिदानंद स्वरूप इतकं व्यापक आहे की त्या व्यापक स्वरूपाचा कोणाचा तरी संबंध झाला, कोणाची तरी त्याला प्रेरणा झाली असं नसून आत्मस्वरूपच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विलसत आहे. त्याचा कोणाशीही संयोग, तादात्म्य, संबंध का कोणताही संबंध न होता या ठिकाणी ऐशिया रीती झाला क्रियाकलाप. दुसऱ्या ठिकाणी काय लागतो? दृश्य आणि द्रष्टा यांचा संबंध दर्शनाच्या द्वारा होतो. तसं याच्या ठिकाणी कोणताही संबंध न होता त्याचा संबंध कारण का होत नाही? संबंध करायला मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. आपल्या वाचून दुसरा कोणताही आपल्या सत्तेतला दुसरा आपल्याला द्वैत निर्माण करणारा असा कोणताही पदार्थच नसल्यामुळं त्या ठिकाणी क्रियाकलाप होतो, परंतु तो संबंधा वाचून होतो. म्हणजे त्या ठिकाणी त्याच्या दृष्टीनं माया किंवा माया कार्याचा संबंध होऊन हे या ठिकाणी हा व्यवहार होतो असं वाटत नाही. हा सर्व काय आहे? केवळ सच्चिदानंद अद्वयाचाच विलास आहे. विलास आहे म्हणजे ज्याला तुम्ही विलास म्हणता ते आमचं सच्चिदानंदाद्वय ब्रह्म आहे किंवा त्याचा दिसणारा व्यवहार हा त्या सच्चिदानंद स्वरूपावरचा विलास नाम विवर्त आहे असं तो समजतो. तेवी संकल्प विकल्पविहीन मनाचे गेले मनपन आता इंद्रिय स्वभावे करून अवचित क्रिया. ते म्हणतात की संकल्प विकल्पहीन. ऋषभदेवाचं उदाहरण गेले, तो जर कुठं चालला, केस अडकले तर तो दुसऱ्या दिशेने परत फिरत होता. अमक्या दिशेला जायचा असाही संकल्प विकल्प नाही. शेवटी त्या अग्नीमध्ये त्या ठिकाणी अग्नीचं ते भक्ष्य शरीर झालं, परंतु ते आपल्या त्याचं उदाहरण म्हणून ज्याला पदार्थभाविनी म्हणून सांगितलं जातं त्याप्रमाणे, परंतु त्यांचं शरीराचं चलनवलन चालू होतं, परंतु संकल्प विकल्प विहीन होतं. तेवी संकल्प विकल्प विहीन
मनाचे गेले मनपण. त्यांनी सांगितलं ज्या वेळेला हा ज्ञानीपुरुष जई अहंकार धैर्य सोहमपण तई चित्ती प्रगटे चैतन्य घन तेव्हा मनही होय उन्मन बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी. ज्या वेळेला तो आपल्या स्वस्वरूप स्थितीला प्राप्त होतो तेव्हा त्याचे संकल्प विकल्प मावळून गेलेला हा जो पुरुष आहे त्याच्या ठिकाणी मनाचं संकल्प विकल्प विवर्जित जे मन त्यालाच उन्मन अवस्था असं म्हणतात. त्या ठिकाणी मनाचं मन पण मावळतं. आणि असं जरी मन त्या ठिकाणी नसलं तरी गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. तरी गुणा म्हणजे त्याची इंद्रिय त्याच्या विषयांच्या ठिकाणी विचरण करताना विहरण करताना आपल्याला दिसतात. परंतु ही कशी इंद्रिय स्वभावे करून इंद्रियांचा जो स्वभाव आहे की या ठिकाणी अंतःकरण वृत्ती इंद्रियाच्या द्वारा बाहेर गेले की त्या पदार्थाची संबंध येऊन त्याचं ज्ञान होतं. जरी होत असेल तरी त्याच्याविषयी अनुकूल बुद्धी प्रतिकूल बुद्धी किंवा त्याज्य किंवा ग्रहण बुद्धी काही न होता देखील ह्या ईश्वरी सत्तेत त्याचा व्यवहार मात्र होत राहतो. ती इंद्रिय स्वभावे करून अवचित क्रिया अकस्मात त्याच्याकडून त्या क्रिया घडत राहतात. आगा आत्मनिष्ठेच्या ठाई अधिष्ठानादी प्रवाही हर्ष विषादी काही क्रिया उमटी. इतकंच नाही तर आपल्याला त्याच्या ठिकाणी त्याला अनुकूल प्रतिकूल वाटत असलं पाहिजे. त्यालाही ह्या गोष्टींच्या ठिकाणी हर्ष किंवा विषाद होतात असं सुद्धा आपल्याला वाटतं. नाही तर सगळ्या लोकांनी ज्ञानीपुरुष कळला असता परंतु ज्ञानीपुरुष त्याच्या बाह्य व्यवहाराहून कळत नाही. नाथ महाराज म्हणतात की मी किती जरी जीवनमुक्त पुरुषाची लक्षणं सांगितली तरीसुद्धा कोणाला जीवनमुक्त पुरुष ओळखेलच असं सांगता येत नाही. मी आज सांगितलेल्या लक्षणाची पोथी घेऊन हिंडीनला त्रिजगती तरी मुक्ताची आत्मस्थिती कवनाप्रती लक्षेना अशा प्रकारची खरी याची स्थिती आहे. मग एवढं सर्व शास्त्रामध्ये एवढी लक्षणं का दिली तर ती आपली बाळगावी म्हणून दिली. दुसऱ्यांचे लक्षणावरून परीक्षण करावं याच्यासाठी ही लक्षणं दिली नाही असं नाथ महाराज सांगतात. त्याप्रमाणे म्हणतात आगा आत्मनिष्ठेच्या ठाई अधिष्ठानादी प्रवाह. इथं सांगितलं ना कर्म होत असलं तर त्याला अधिष्ठानम तथा करता करणंच पृथक्विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. ही सगळी 5 कारणं त्या ठिकाणी सांगितली. त्यामुळं आत्मनिष्ठेच्या ठाई जरी तो आत्मनिष्ठ पुरुष झाला तरीसुद्धा अधिष्ठानादी अधिष्ठान करता कर्म या सामग्रीमुळं हर्ष विषादी काही क्रिया उमटे. त्याच्या ठिकाणी हर्ष किंवा विषादाला प्राप्त करून देणारे अशा प्रकारची क्रिया किंवा व्यवहारही करताना दिसतो. आणि ते क्रियेच्या प्रवाही शुभाशुभ उमटे जे काही आणि त्या क्रियेपासून काही शुभ किंवा अशुभही आपल्याला त्याच्या व्यवहारामध्ये प्रवाह म्हणजे व्यवहारामध्ये निर्माण होताना दिसतं. तयासारिखे होणे नाही आत्मतृप्ताशी. परंतु त्या ठिकाणी ते शुभाशुभ उत्पन्न होणं आणि त्याच्यापासून त्याचा परिणाम म्हणून त्या पाप पुण्याचा परिणाम म्हणून सुखदुःख होणं अशा प्रकारचा हा परिणाम मात्र त्याच्या ज्ञानवान पुरुषाच्या जीवनामध्ये आपल्याला दिसणार नाही. त्यावर बाह्यता जरी दिसला तरी नाही. कारण का म्हणतात की तो पुरुष जो आहे ना हा आत्मतृप्त झालेला आहे आणि आत्मतृप्तीनं तृप्त असल्यामुळं त्याच्या ठिकाणी विषयाच्या द्वारा प्राप्त होणारं सामान्य पुरुषाला जी आत्मसंतुष्टता जी त्या व्यवहाराच्या प्राप्ती होणारी तृप्ती संतुष्टी किंवा रती ही त्याची नाही. तो यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येवच संतुष्ट तस्य कार्यम न विद्यते. अशा प्रकारचा हा महापुरुष आहे. म्हणून ते म्हणतात आत्मतृप्ताशी तयासारिखे होणे नाही. आपण जेव्हा व्यवहार करतो तेव्हा त्या ठिकाणी शुभाशुभ निर्माण होतात आणि त्या शुभाशुभापासून हर्षविषादही निर्माण होतात. तसा हा हर्षविषादाला प्राप्त होत नाही. विहाय कामान्य सर्वान पुमांश चरती निस्पृहा निर्ममो निरहंकारा स शांतीम अधिगच्छती. असा तो पुरुष आपल्या स्थितप्रज्ञ दशेमध्ये तो स्वरूप स्थितीचा अनुभव घेत असतो. काजे तेने केले नवीन उगेची जे विलासमान आयसे जरी होय विहरण तरी मानू आम्ही प्रबुद्ध. तर ते म्हणतात काजे तेने केले नवीन त्यांनी काहीच न करता उगेची जे विलासमान आपल्याला जे काही उगीच म्हणजे भासमान म्हणून आपल्याला त्याच्या ठिकाणी दिसतं आणि तो तर करत नाही. आयसे जरी होय विहरण तरी मानू आम्ही. आणि अशा प्रकारचं जर त्याच्या ठिकाणी दिसलं का त्यांनी केलेलंच नाही आणि त्याच्या ठिकाणी मात्र भासमान होतं आणि अशा प्रकारे त्याचा विहार किंवा त्याचा व्यापार काय त्याच्या ठिकाणी होणारा व्यवहार दिसतो असं म्हटलं तरी आम्ही मानू तर आम्ही त्याला मान्यता देऊ. परंतु ते म्हणतात ही स्थिती अशी आहे की प्रबुद्धाची हे सरळी न करिताची झाली. त्यांनी केलंच नाही काही
तुम्ही कधी मानणार? त्याने केल्या वाचून जर झालं असतं तर मानलं असतं, पण तो तर करताना दिसतो. परंतु तो करताना दिसतो, तो देहदृष्टीनं करताना दिसतो, आत्मदृष्ट्या तो काहीच करीत नाही. ही स्थिती त्याची जी आहे ती तशीच आहे. म्हणून ठीक आहे ना गुरुजी, तिथं सांगतात की प्रबुद्धाची हे सरळी न करिताची झाली, करणी भागा आली नाही तया. त्याच्या ठिकाणी करणी म्हणजे कृत्रिम ह्या कर्माचं कर्तृत्व किंवा त्या कर्मफलाचा अभिलाष धरून कोणतीच क्रिया झाली नाही, त्यामुळे ती न करण्यातच आहे. तिच्या ठिकाणी ती क्रिया त्यांनी केलीच नाही. तुम्ही म्हणाल की इंद्रियांच्या द्वारा केलेली दिसते, तो स्वतःला जे आत्मस्वरूप समजतो त्या आत्मस्वरूपातली कोणतीही क्रिया त्या कर्तृत्वाचा अभिमान आणि फलाभिलाष त्याला कधी स्पर्शच झाला नाही स्वरूपदृष्टीनं. त्यामुळे तुम्ही म्हणताना मानू आम्ही, तर तशीच त्याची क्रिया आहे. म्हणजे अकर्ता अभोक्ता दशेतच संकल्प विवर्जितच त्याची चाललेली क्रिया आहे. हा तो कर्मे करी सकळे परी कर्मा माझी नाकळे, जळी जैसे जळी जळे शिव न निंपे पद्मपत्र. जरी पाण्यामध्ये राहत असलं तरी त्या पद्मपत्राला पाण्याचा लेप लागत नाही. त्याप्रमाणे ह्या पुरुषाला कोणत्याही प्रकारच्या कर्तृत्वाचा कर्मफलाचा कर्तृत्वाचा लेप लागत नाही. नाना हे वर्तती रीती हे कर्म नव्हे आत्म उपासते. आता पुन्हा पुढच्या श्लोकाचं ओवीचं अवतरण देतात. म्हणतात हे वर्तती रीती, त्याचा जो वर्तन करण्याचा व्यवहार करण्याचा जो रीती किंवा प्रकार आहे तो जर पाहिलं ना, तर त्या व्यवहाराला हे कर्म नव्हे, त्याला त्याचं होणाऱ्या व्यवहाराला कर्म नाही म्हणायचं. यद्यत कर्म करोमी तत्तदखिलम शंभो तवाराधनम. त्यांची ते सांगतात ना, आत्मा तोम गिरिजामती सहचरा प्राणः शरीरम ग्रहम पूजा ते विविधोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राने सर्वागिरो यद्यत कर्म करोमी तत्तदखिलम शंभो तवाराधनम. ते म्हणतात नाना हे वर्तते रीती, अथवा त्याचा वर्तन करण्याचा व्यवहार करण्याचा जो प्रकार आहे हे कर्म नव्हे, ते कर्म नाही म्हणायचं, त्यांनी क्रिया केली असं म्हणायचं नाही. दिसत असली तरी ती काय आहे? आत्म उपासते. त्याने आपलं केलेल्या आत्म्याचं भजन किंवा त्याची चाललेली आत्माराधना आहे. आयुष्याची काही पुढं ती बोलत असे, हीच गोष्ट पुढं आम्ही आणखीन बोलणार आहोत असं सांगतात. या ठिकाणी म्हटलेलं आहे, तेवी संकल्पविहीन मनाचे गेले मनपण आता इंद्रिय स्वभाव करून अवचित क्रिया. मनाचं स्वरूप काय सांगतात बरं का शास्त्रकारांनी जे सांगितलेलं आहे, संकल्पात्मकम मनहा म्हणून सांगितलेलं आहे. मनाचं स्वरूप काय आहे? मनाचं परिमाण हे अणुपरिमाण म्हणून सांगितलं. अणु म्हणजे किती सूक्ष्म आहे तो अणूच. म्हणजे अणु म्हणजे हल्ली विज्ञानाचा जो अणु आहे तो अणु ह्या ठिकाणी अपेक्षित नाही बरं का. विज्ञानाचा जो अणु आहे तो इंद्रिय गोचर आहे, दुर्मिणीतून दिसतो, म्हणून क्रियाकर्म करू शकतो त्याच्यावरती. वैज्ञानिक क्रियाकर्म करतात, काय स्फोटपणा करतात किंवा आणि काही त्यांची जी क्रिया असतात त्या अणुवर करू शकतात. पण ह्यांचा जो अणु आहे, शास्त्रकारांचा जो अणु आहे, तो अणु इंद्रिय अगोचर आहे. मन हे इंद्रिय अगोचर आहे. मन हे इंद्रियाला दिसत नाही, कुणाला दिसत नाही. मन कुठल्या मशीनमध्ये येत नाही, एक्सरेमध्ये येत नाही, सोनोग्राफीमध्ये येत नाही आहे, कुठंच मन येत नाही आहे. आजपर्यंत कुणा मशीनमध्ये आलेच नाही. पण मन नाही म्हणायचं का बरं? मन नाही म्हणता येत नाही. मन आहे पण ते दिसत नाही आहे, कारण ते अणुपरिमाण आहे. म्हणजे अत्यंत सूक्ष्म. सूक्ष्म काय आहे ते फक्त अणु मनच तेवढं आहे, बाकी कुठलं सूक्ष्म नाही आहे. अणुरणीयान म्हणून छोटाहून छोटं काय असेल तर मन, त्याच्यापेक्षा बारीक काय नाही. आणि ते संकल्प करत असतं. संकल्पात्मक मन आहे, मनाचं स्वरूप आहे. संकल्प करणारं मन आहे आणि मन मात्र इंद्रियांना प्रेरणा करतं. मग इंद्रिय विषयांकडे जात असतं. इंद्रिय आपणहून विषयाकडे जात नाही, त्यांचं ते सामर्थ्य नाही आहे, कारण ते जड आहेत. त्याला मनाची आत्मा बुद्ध्यास आत्म्या मनसा संयुज्यते मन इंद्रियेनं इंद्रियमर्थेनं ततः प्रत्यक्ष म्हणतात. अयं घट आहे प्रत्यक्ष होण्याकरता म्हणून किंवा समोरचा विषय प्रत्यक्ष होण्याकरता आत्म्याचा मनात संकल्प पाहिजे, मनाचा इंद्रियांचा संकल्प पाहिजे, इंद्रियांचा समोरचा विषयाचा संकल्प पाहिजे. तर मग साखरगोडा आंबागोडा काय जे तुम्हाला पाहिजे असेल ते विषय दिसू शकतात. म्हणून मूळ मन आहे. पण इथं काय म्हणतात ते संकल्प विकल्पविहीन मनाचे गेले मन. पण म्हणजे मनाचा स्वभाव काय आहे? संकल्प करणं. संकल्पात्मक मना तेच मन मेलं. मन ज्या ठिकाणी नमन होतं की नाही तिथं खरा परमार्थ आहे. तिथे संसार संपलेला आहे. मन संपलं की संकल्प संपले की संसार संपला. संकल्प आहे म्हणून संसार आहे. संकल्प विकल्प संपले की मन गेलं. मनाचे गेले मन. पण मनाचं मन पण गेल्यानंतर आता इंद्रिय स्वभाव करून अवचित क्रिया. आता इंद्रिय कसे आहे? इंद्रियांचा स्वभाव आहे श्वासोश्वास घेणं. तिथं मनाच्या संकल्पाचं काम नाही आहे. श्वासोश्वास घेण्याकरता मनात संकल्प नाही आहे.
अशा ज्या काही क्रिया असतात प्रबुद्धांच्या, ज्या आपोआप घडत असतात, मनाच्या संकल्प विकल्पाशिवाय घडणाऱ्या ह्या प्रबुद्धांच्या क्रिया आहेत, ज्ञानी लोकांच्या क्रिया आहेत. जगाचं कल्याण करावं हाही संकल्प नाही आहे, काहीच संकल्प नाही आहे. हे आम्ही आमच्या भाषेत बोलायचं, जगाचं कल्याण संतांची विभूती हे आम्हाला बोध होण्याकरता, लोकांना कळण्याकरता आम्ही बोलायचं, पण ते काही करत नाही, कारण त्यांचं मनच नाही आहे. मन ईश्वरचरणी लीन झाल्यानंतर ईश्वर जो करेल, ईश्वर अशी मनाला प्रेरणा करेल तशी इंद्रिय वागत असतात. म्हणून स्वभावेन म्हटले त्यांनी, स्वभावावरून अवचित करे, स्वभावाने इंद्रियांच्या स्वभावाने ईश्वराच्या इच्छेने जशी इंद्रियांची क्रिया व्हायची असेल तशी होत असते, कारण त्या ठिकाणी संकल्प पण नाही, विकल्प नाही, काहीच नाही. मनाचं मन पणच मोडून गेलेलं आहे, नमन झालेलं आहे, आणि तेच खरं नमन ह्या प्रबुद्धांचं असतं. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. हा सांगा बरं. तेने न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात, एकेचे ठाई बैसला, परी सर्वत्र तोचे गेला, हे असो विश्व झाला अंगी चितो. असं त्याचं वर्णन केलेलं आहे माऊलींनी 18व्या अध्याय 4थ्या अध्याय. कर्माचा हातू न लगे, ज्ञानाचेही काही न रिगे, आईशेची होतसे अंगे उपासती हे. आता 57 क्रमांकाच्या वहीमध्ये माऊली सांगतात की ह्या महापुरुषाचा स्वसंवेद्य असा जो बोध आहे, त्या बोधाचं काय महात्म्य आहे, तर कर्माचा हातू न लगे, ज्ञानाचेही काही न रिगे, आयशेची होतसे अंगे उपासती हे. म्हणजे तो पुरुष कर्म करताना दिसतो, किंवा तुम्हाला त्या ठिकाणी तो कधी कधी श्रवण मनन निधी ध्यासनासारखी अंतरंग आत्मबोधाची साधनं करतानाही दिसेल, किंवा आत्ता सांगितल्याप्रमाणे तो सगुण किंवा निर्गुण अशा प्रकारची उपासना करतानाही दिसला, तरीसुद्धा म्हणतात कर्माचा हातू न लगे, कर्माचा हात किंवा स्पर्शसुद्धा त्याला होत नाही. म्हणजे त्याची नैष्कर्म्य दशा यत्किंचितसुद्धा बाधित होत नाही. आणि ज्ञानाचेही काही नाही लगे, कर्म तर लागत नाही, कारण तुम्ही म्हणाल की त्यांनी कर्माचा परित्याग केलेला आहे आणि तो आपल्या आत्मज्ञानाकडे प्रवृत्त निवृत्तीपरायण जीवन जगत आहे, म्हणून कर्माचा त्यांनी काय केला, विधीपूर्वक कर्माचा परित्याग केला आणि त्या ठिकाणी संन्यास काय श्रवणम कुर्यात इत्यादी जी काही अशा प्रकारचं मौन ब्रह्मास्मी ज्ञान प्राप्त केलं आणि त्या ज्ञानाने मौन ब्रह्मास्मी त्या खाली विरोधी आहे. आली ना, चालू कर, वरती कर. स्वतःही निवृत्त होते, त्या ठिकाणी ज्ञानाच्या प्राप्त आहे. परंतु पाहायला गेलं त्याच्या ठिकाणी काही प्रवेश नाही. म्हणजे त्याचा अज्ञान सापेक्ष असणारं अज्ञान निवर्तक असं वृत्तीज्ञान किंवा त्या वृत्तीज्ञान संपादन करण्यासाठी लागणारी अंतरंगा साधनं यांचा देखील त्याच्याशी काही संबंध नाही. आणि कर्माचा तर हातू न लगे, कर्माचाही त्याला हात लागत नाही. आणि मग आयशेची होतसे अंगे उपासत्या. अशा प्रकारे मग ही जी स्वरूपस्थिती आहे ना, ह्या स्वरूपस्थितीला यालाच म्हणायचं की ज्ञानशय या पराकाष्ठा सा भक्ती इति प्रकीर्तिता, तिलाच भक्ती असं म्हणतात. ही उपासती, ही जी उपासना आहे ही अंगेची आयशेची होत असे, ही अंगाने म्हणजे स्वाभाविकपणाने ही उपासना त्याच्या ठिकाणी घडते की स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरेव गरीयसी. ही सर्वात मोठी असणारी जी भक्ती आहे, पराभक्ती जिला म्हणतात, ही भक्ती होते. म्हणजे तो कर्म करतो पण कर्माचा हात नाही. इतकंच काय, कर्माचा तर स्पर्श नाही, ज्ञानाच्या साधनांमध्ये प्रवृत्त होताना दिसला तरीसुद्धा ज्ञानाचा देखील म्हणजे वृत्ती ज्ञानाचा देखील तिथं प्रवेश नाही, न रिघे. आणि असं होत असू नये, मग त्याचं काय चाललंय तर त्याला म्हणतात आत्मउपास्थी. तो आपल्या आत्म्याची उपासना करत आहे. या ठिकाणी आत्म्याचं उपासना करावी असं जे श्रुतिवचन आहे त्याप्रमाणे ही आत्म्याची उपासना त्याची नित्य चालू आहे. ही त्याची आत्मउपासना आहे. याला
हा पुरुष कर्म करतो किंवा साधना करतो असं सुद्धा समजण्याचं कारण नाही. कारण त्याच्या ठिकाणी ज्ञाता ज्ञेय भावसुद्धा नाही, करता कर्म ही त्रिपुटी देखील नाही, याच्या अतीत झालेला पुरुष. मग त्याच्या जीवनाचं स्पष्टीकरण किंवा त्याला काय नामाभिधान द्यायचं, तर त्याला सांगायचं की ही उपासती चाललेली आहे, ही त्याची आत्मउपासना आहे, स्वतःचं भजन करीत आहे असं म्हणायचं. कर्माचा हातू न लगे, ज्ञानाचेही काही न रिगे, ऐशेची होतसे अंगे उपासते हे. आपण या ठिकाणी कर्म काही करत नाही म्हणतं, कर्माचा आम्ही हातच धरत नाही. कर्माचा हातू न लग म्हणजे कर्माला तो हातच लावत नाहीत. कशाला कर्माला कोण हात लावणार आहे? कर्माला हात जे लावतात ती उपाधी लावत असते. कारण उपाधीकडून कर्म घडतं, निरुपाधी तत्वात कर्म कसं घडेल? जे काही चांगलं वाईट उपासना म्हणा, काय चांगलं वाईट शुभाशुभ कर्म असेल हे कोण करणार आहे? उपाधी करणार आहे. देह इंद्रिय मन बुद्धी अंतःकरण इथपर्यंत उपाधी आहे, त्याच्यापुढे निरुपाधी तत्व आहे. उपाधीकडून झालेल्या कर्माचा हात लावत नाही म्हणजे त्याचा अभिमानच तो घेत नाही आहे. अभिमान उठतच नाही तिथं. समुद्राच्या लाटा येतात, समुद्र म्हणतो का बघा माझी लाट केवढी मोठी आहे? काही संबंध नाही त्याचा. अर्धे सहज तरंग उठत असतात, जसं वारं येईल त्यामुळे उठत जात असतात. त्याला लाट नावाचा पदार्थ समुद्राला माहीत सुद्धा नसते. माझ्यावर तरंग उठलेला आहे आणि लोक त्याला लाट म्हणतात, केवढी मोठी सुनामी आली असं लोक म्हणतात. ते समुद्राला काही माहीत नाही, त्याला काय माहिती आहे? ती सहज क्रिया. वारा आला, वरती पाणी येतं, वारा गेला, पुन्हा खाली बसते. समुद्र काय त्याला करतो? त्याप्रमाणे कर्माचा हातू न लगे, कर्माला हात लावत नाही किंवा कर्माच्या हातात तो सापडत नाही म्हणा. आणि ज्ञानाचेही काही न रिगे, मग कर्म न केल्यामुळे त्याच्या ज्ञानात काही कमीपणा येतो का बरं? सगळ्यांना सांगितलं उपासना अजिबात सोडायची बरं का. उपासना साधकाची सूचना, उपासना कायम उपासना केलीच पाहिजे वगैरे वगैरे सगळे संतांनी पण सांगितले. उपासनेला कधी सोडायचं नाही, उपासनेला दृढ चालवावे, नाही तर तुम्ही ज्ञान गंजून जाईल वगैरे वगैरे सांगितलं आहे. पण हा जो महात्मा आहे ज्ञानाचे काही न गे, मग त्याच्याजवळ ज्ञान आहे, त्या ज्ञानाला काही कमी येतं का बरं? त्याने कर्म न केल्यामुळे त्याच्या ज्ञानावस्थेत काही कमी पण आलं का? काय नाही. समुद्राचे गोंधळ पाणी काढलं किंवा कळशीवर पाणी काढलं, समुद्राच्या पाण्यात काही कमी पण येणार आहे का? काही होणार नाही कमीपणा. समुद्राला काय पाणी काढलं काय आहे काय नाही का त्याला माहीत सुद्धा नसतं. समुद्राला कितीतरपणे लोकांनी काढून घेतलं किंवा सूर्याने बाष्पीभवन करून काढून घेतलं, पण समुद्र काय कधी आटला काय? समुद्र कधी आटलेला नाही आहे. सूर्य दरवर्षी उन्हाळ्यामध्ये स्वतःच्या किरणाने समुद्राचं पाणी भरपूर काढून घेतो की म्हणून, आणि पाऊस पाडून आपल्या पाऊस कुठला पडतो? तोच पाऊस पडतो आपल्याला, त्याचं गोडं पाणी करून देतो. हे सूर्याचं काय म्हटलं उपाधीचं काम आहे ते. तोही निरपेक्षपणे करत असतो बरं का. सूर्याशिवाय त्याचं काय वाटत नाही. प्रबुद्धाचं लक्षण सांगतायत, मी हे सूर्याचं माझं पाणी घेतलेलं आहे आणि जनांना पाणी दिलेलं आहे, मी मोठं कल्याण केलेलं आहे, हेही त्याला माहीत नसतं. स्वभाव धर्म आहे त्यांचा तो. ज्ञानाचे पण काही रिगेमे काही कमीपणा येत नाही. सूर्याला काही कमीपणा वाटत नाही किंवा जास्तपणा वाटत नाही. उष्णता दिली, सूर्याची उष्णता कमी होत नाही. किंवा सौरशक्तीने आपण जर पुष्कळ इंजिन उभं केली, सौरशक्ती वापरली म्हणून त्या सूर्याला काही कमीपणा येतं का त्यात? सूर्याला काही कमीपणा वाटत काही कारण नाहीच मुळे वाटत मुळी. कारण सूर्याची शक्ती एवढी प्रचंड आहे ती कमी होणंच शक्य नाही आहे, तो कधी खाली येणंच शक्य नाही आहे. त्याप्रमाणे हा ज्ञानी मनुष्य कधी काही ज्ञानाचे काही न रेगे म्हणजे ज्ञानामध्ये काही कमीपणा येत नाही. ऐसेची होत असे अंगे उपासते, तर त्यांच्या शरीरातून अशा प्रकारची उपासना होत असते की कर्म तर काही कळत नाही, केलं तर केलं नाही तर नाही. आणि ज्ञानामध्ये मात्र कधीही न्यूनता नाही. त्यांच्या ज्ञानस्थितीला कधीही खाली येणं माहीत नाही आहे. आपल्या स्थितीतून खाली येणं माहीत नाही, उलट आपल्या स्थितीने आपल्या अस्तित्वाने जगाला वरती नेणं, आपल्या स्थितीला आणणं हा सद्गुरूंचा स्वभाव आहे, ज्ञानी माणसाचा स्वभाव आहे. हे या ठिकाणी मुक्तांचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज. टीका. येथे करणी सरोन गेली, ज्ञाने ज्ञानदशा सांडिली, अंगे अंग लाधली, आत्मउपासते हे. आता सांगतात या ठिकाणी करणी म्हणजे कृत्रिम अशा प्रकारचं कर्तृत्व अभिमान धरून केलेली करणी म्हणजे कर्म, हे तर त्या ठिकाणी सरून गेलं, हे ते पूर्णपणे निरस्त झालं. ज्ञाने ज्ञानदशा सांडिली, आणि ज्ञान झालं परंतु त्या ज्ञानमध्ये अहम ब्रह्म अशा प्रकारचा जो अहंकाराचा स्पुंज, तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन येदी भ्रम. अहम ब्रह्मास्मी या बोधामध्ये असणारं जे अहंकाराचा स्पुंज आहे तोही सांडिला, म्हणजे तोही त्या ठिकाणी निघून जाऊन वृत्ती विवर्जित असं केवळ स्वरूपभूत ज्ञान
त्या ठिकाणी अवशिष्ट राहिलं आणि अंगे अंग लादली आत्मउपासती. आणि त्याला जी आत्मउपासना प्राप्त झाली ती अंगानेच अंगाला म्हणजे स्वतःची स्वची स्वच्या ठिकाणी प्राप्त झाली. याचा अर्थ ह्या उपासतीमध्ये कोणत्याही प्रकारचं द्वैत नाही, द्वैत विवर्जित, केवळ अद्वैत स्वरूपात्मक अशी जी उर्वरित राहिलेली त्याची जी स्वरूपस्थिती तिलाच या ठिकाणी आत्म उपासती अशा प्रकाराने म्हटलेलं आहे. आगा उपास्य उपासकहीन निखळ आत्म उपासती हे जाणं आयती केले नवीन अंगेची होय. आता ही जी आत्म उपासती आहे तर तिचं स्वरूप सांगतात की त्याच्या ठिकाणी उपासक हा भाव विवर्जित अशी असणारी ती जी आहे ती निखळ आत्म उपासती, ती केवळ आत्म उपासती. इथं केवळ आत्म उपासती म्हणजे द्वैत विवर्जित आत्म उपासती म्हणजे संपूर्ण द्वैताचा निराश होऊन केवळ अद्वैतात्म स्वरूपाने किंवा ब्रह्मात्मैक्य स्वरूपाने जी स्थिती आहे तिलाच या ठिकाणी आत्म उपासती असं म्हटलेलं आहे. आणि ही जी उपासना आहे ही करायची गरज नाही, ही उपासना न करिता ही पांडवा भजन झाले, भजन न करता देखील केले नवीन ही भक्ती द्वैतात्मक अशा प्रकारचं भजक भाव हा या ठिकाणी धारण न करता देखील ही भक्ती होतच आहे. भजन केल्या वाचून होणारं अंगाने हे भजन आहे म्हणजे स्वरूपाने आहे. याच्या ठिकाणी कोणती कृत्रिमता किंवा कर्तव्यबुद्धी त्या ठिकाणी नाही किंवा कर्तृत्वाचा अभिमान न घेता तरी ही सहज भक्ती, हिला म्हणतात उत्तमा सहजावस्था. अशा प्रकारची हे सहजावस्थेमध्ये केल्या वाचून होणारी भक्ती. हे कर्माचे नव्हे कार्य, हे ज्ञानाशी नव्हे ज्ञेय, प्रमाता प्रमेय येथे नाही. ही जी भक्ती आहे ना ही कर्मरूप भक्ती नाही की त्या ठिकाणी भजक आणि भजन अशा प्रकारचं या ठिकाणी कर्तव्य म्हणजे कर्माचं कर्तृत्व घ्यायचं आणि मग ते कर्म करायचं अशा प्रकारची ही भक्ती नाही. हे कर्माचे कार्य नव्हे. ही आत्मउपासना म्हणजे एखाद्या कर्म म्हणून केलेलं कार्य नाही म्हणजे कर्तृत्व अभिमान धरून फलाच्या अभिलाषेने जे करायचं तशा प्रकारचं हे कर्म नाही. हे कर्माचे कार्य नव्हे. हे ज्ञानाशीही नव्हे ज्ञेय म्हणजे या ठिकाणी जसं कर्तृत्व नाही, आत्मस्वरूप हे अकर्ता असल्यामुळं त्याच्या ठिकाणी कर्तृत्व कधीच नाही, तसं त्याच्या ठिकाणी भोक्तृत्व पण कधीच नाही किंवा त्याच्या ठिकाणी प्रमातृत्व पण नाही. जसा आत्मा किंवा हा जीवनमुक्त पुरुष जसा कधी कर्ता होत नाही किंवा कर्तृत्वाचा पुंज त्याच्या ठिकाणी नाही, तसाच त्याच्या ठिकाणी ज्ञातृत्व पण नाही म्हणजे प्रमातृत्व पण नाही म्हणजे तो जीवदशेवर कधी येतच नाही. म्हणून ज्ञानाशीही नव्हे ज्ञेय. या ठिकाणी ज्ञानाच्या द्वारा वृत्तीज्ञानाच्या द्वारा काही ज्ञेय आहे किंवा ज्ञेय आहे म्हणताना त्या काही अज्ञानाचा निराश करायचा आहे किंवा अज्ञान आवरणाचा भंग करण्यासाठी वृत्तीज्ञानाची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी काही नसलं तरी वृत्तीव्याप्ती आहे, फलव्याप्ती नाही असं सुद्धा त्याच्या ठिकाणी काहीच नाही. ते सांगतात की ते ज्ञानाशीही नव्हे ज्ञेय. ज्ञानालाही ते ज्ञेय असं नाही म्हणजे वृत्तीज्ञानाला ते पदार्थ ज्ञेय असं नाही. वृत्तीज्ञान तरी काय करतं, फक्त अज्ञान आवरणाचा भंग करतं. त्या ठिकाणी अज्ञान निवृत्ती माऊली म्हणतात ते काय ते अविद्या निवृत्ती हे स्थळ तेने मोक्षोपादान फळ या दोही साधन केवळ ज्ञान असं जे आपण प्रकरण ग्रंथामधून पाहतो तर हे पण त्याच्या ठिकाणी नाही. म्हणून म्हणतात की ज्ञानाशी नवे ज्ञेय प्रमाता प्रमेय इथं नाही. या ठिकाणी एक प्रमाता आहे, प्रमेय आहे, प्रमाता प्रमेयाचा प्रमाणाने संबंध होतो असे सुद्धा त्या ठिकाणी धारणा कोणत्याही प्रकारची नाही. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रमाता प्रमाण आणि प्रमेय, कर्ता कर्म आणि करण ह्या सगळ्या ध्याता ध्यान ध्येय ह्या सगळ्या त्रिपुटी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी केवळ वाचारंभन मात्र आहेत असा त्याचा. आणि आपलं जे आत्मस्वरूप आहे ते नित्य आढळ अचल अभंग अशा प्रकारचं आहे. बाहेरचं हे इंद्रिय मन बुद्धी यांच्या ठिकाणी कोणत्याही व्यापाराने त्या आपल्या स्वरूपस्थितीच्या जी काही अकाट्यता आहे अभंगता आहे तिच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही असा त्याचा दृढ निश्चय किंवा ही त्याची संशय विपर्यय रहित अशी अनुभूती असल्यामुळं त्याच्या ठिकाणी ज्ञानाशी नव्हे ज्ञेय प्रमाता प्रमेयत येथे नाही. प्रमाता प्रमाण हा व्यवहारी मूळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. आगा जेने ज्ञान सज्ञान ते ज्ञानाशी गम्य केवी जाणं सिंधूचा ठाव लवण काढील केवी
आता ते म्हणतात जेणे ज्ञान सज्ञान, ज्या स्वरूपभूत ज्ञानामुळे हे वृत्तीज्ञानाला सज्ञानता आली आणि ते वृत्तीज्ञान ह्या स्वरूपभूत ज्ञानाचं प्रकाशन करील, अशा प्रकारे जेणे ज्ञान सज्ञान ते ज्ञानाशी केवी गम्य जाणं, त्या ज्ञानालाही सज्ञान करणारं असं जे ज्ञान आहे स्वरूपभूत ज्ञान आहे. आणि म्हणे त्या स्वरूपभूत ज्ञानाचं पण काय झालं पाहिजे, ज्ञान झालं पाहिजे. तर त्या ज्ञानाने हे ज्ञान कधी सज्ञान होईल काय, होणार शक्य नाही असं सांगतात. सिंधूचा ठाव लवण काढील जी किवी, एखादा समुद्र आहे आणि ते समुद्रात पुन्हा मीठ उत्पन्न झाले आणि म्हणे ते मीठ रूप असणारं समुद्राचं जे कार्य आहे ते त्याच्या कारणाचा किंवा त्याच्या अधिष्ठानाचा किंवा मूलभूत स्रोताचा त्या ठिकाणी त्याचा ठाव घेईल. मीठ जर समुद्राचा ठाव घ्यायला गेलं तर ते मीठ रूपाने न राहता समुद्र रूपानेच राहतं. तसं हे वृत्तीज्ञान स्वरूपभूत ज्ञानाचा जर वेध घ्यायला गेलं किंवा शोध घ्यायला गेलं तर त्या ठिकाणी ते काय होतं, वृत्तीज्ञान ते मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले, किंवा तेव्हा मनही होय उन्मन अशी त्याची स्थिती होते. आता अजून सांगतात, अहो हे ज्ञानाशी हे साध्य झाले, ऐसे दया ठसावले तरी आपण पे दुरावले आपणयाशी. ते म्हणतात जर एखाद्याला वाटलं ना आपल्या ज्ञानाने म्हणजे वृत्तीज्ञानाने हे स्वरूपभूत ज्ञान साध्य झालं, म्हणजे वृत्तीज्ञान हे त्याचं साधन आहे अविद्या निवृत्ती फलदर्शनात, असं म्हणून जर कोणी म्हणेल का ह्या ज्ञानाने काय केलं की हे स्वरूपभूत ज्ञान झालं, किंवा ह्या ज्ञानाने किमान वृत्ती ज्या परमात्म्याच्या ठिकाणी अज्ञानच नाही त्या ठिकाणी त्या अज्ञानाने आवरण केलं, ती दोन प्रकारची झाली, असत्वापादक आभानापादक, असं म्हणण्याची आवश्यकताच नाही, कारण अज्ञानच स्वरूपाच्या ठिकाणी सिद्ध नाही. अशा वेळेला अहो ज्ञानाशी हे साध्य झाले, ह्या वृत्तीज्ञानाने हे एवढं मोठं कार्य केलं असं जर कोणी म्हणतात, कोणतंही असत्वापादक आवरण रूप अज्ञान दूर केलं, आभानापादक आवरण दूर केलं किंवा अनानंदापादक आवरण दूर केलं, कोणत्याही प्रकाराने म्हटलं, ऐसे जया ठसावले, असं ज्याला ठसलं म्हणजे असा ज्याचा निश्चय झाला की या ठिकाणी ह्या ज्ञानाचं फार महत्त्व आहे असं जर कोणी म्हणेल तर ते म्हणतात तरी आपण पे दुरावले आपणयाशी, त्या खऱ्या अर्थाने आपल्या स्वरूपभूत ज्ञानरूप आत्म्यापासून उलट तो दूर गेला, कारण त्याला भ्रम राहिला की या ठिकाणी अज्ञान आपलं स्वरूपाचं ज्ञान हे वृत्तीज्ञानाने होतं असं जर म्हणत असेल तर तो उलट आपल्या आत्मस्वरूपापासून दूर गेला. यासाठी उदाहरण देतात, छायेचे घेऊनी गणित आपला निर्धार होतं, किंवा वृक्षाग्र काय, इथं वृक्षाग्र काय आहे ना ते वेगवेगळी पदं पाहिजे, वृक्षाग्र काय चुंबित वृक्षमुळाशी असं पाहिजे. तर ते सांगतात छायेचे घेऊनी गणित, एखाद्याने छायेचं गणित करायचं ठरलं म्हणजे आपलं शरीर किती लांब आहे हे पाहण्यासाठी आपल्या छायेचं माप घेऊ, म्हणून छायेच्या मापावरून आपल्या शरीराचं माप घेऊ असं जर कोणी म्हणायला गेला ती शरीराची छाया आहे. आणि उलट आपल्याला गेलं सावलीवरी नमवे मविते जैसे, सावलीचं माप घ्यायला गेलं का सावली आणखी पुढं जाणार, आपलं त्याला सावली कधी आपल्या शरीराचं यथार्थ परिमाण ठरवण्यासाठी कधीही उपयोगी पडणार नाही. तसं म्हणतात छायेचे घेऊन गणित आपला निर्धार होतं, छायेचं गणित किंवा परिमाण घ्यायचं आणि मग आपण किती उंच आहोत याचा आपल्याला परिमाण निश्चित करायचं, हे त्याचा निर्धार करायचा, हे कधी होणार नाही. किंवा दुसरं म्हणतात वृक्षाग्र वृक्षमुळाशी चुंबित काय, इथं ते वृक्षाग्र आणि काय दोन पदं वेगवेगळी करावी. तर तिथं म्हणतात वृक्षाग्र म्हणजे झाडाचा शेंडा आहे आणि त्या झाडाच्या शेंड्याने काय केलं म्हणजे त्या वृक्षाचं जे मूळ आहे त्या मुळाला चुंबन घेतलं किंवा त्याचा स्पर्श केला. आता झाडाचा शेंडा किती वर आणि इथं जमीन आसमानाचा म्हणतो जसं अंतर आहे तसं अंतर आहे, आहे की नाही. त्याप्रमाणे वृत्तीज्ञान जे काय अज्ञानाचं कार्य म्हणून मानलेलं जे वृत्ती आणि त्या वृत्तीला होणारं जे ज्ञान ते ह्या सगळ्या वृत्ती अधिष्ठान असणारं जे चैतन्य किंवा माया अधिष्ठान असणारं किंवा निरतिशय व्यापक असणारं अवाच्य अव्यवहारी असणारं जे चैतन्य, त्या चैतन्याचं स्वरूप आपलं असणारं, जे अन्याला विषय न होणारं किंवा स्वला विषय न होणारं, सुअसंवेद्य असं स्वतःलाही अविषय असणारं आणि त्याचं ज्ञान त्याचं प्रकाशन कोणी केलं तर वृत्तीज्ञानाने केलं असं जर म्हणत असाल तर ते म्हणतात मग असे छायेचे घेऊनी गणित आपला निर्धार होतं, किंवा वृक्षाग्र काय चुंबित वृक्षमुळाशी, तेवी जेणे ज्ञानाशी वाढी ते काय ज्ञानाची जोडी
एवम अंगे अंग उघडी आत्म उपासती हे म्हणजे त्याच्या ठिकाणी कोणती त्रिपुटी किंवा द्वैत किंवा त्याला प्रतिबंध काही नाही किंवा प्रतिबंधाची निवृत्ती करण्याची आवश्यकताही नाही असं स्वयंप्रकाश स्वतःसिद्ध असणारं केवळ रूपाने असणारं तिथं अन्य दुसरा कोणताही पदार्थ त्या ठिकाणी सिद्ध होत नसणारं कार्यकारण भाव व्याप्य व्यापक भाव कोणताच त्या ठिकाणी नाही विशेषण विशेष्य नाही तर तिथं उपाधी उपधेय असं सुद्धा नाही असं असणारं जे स्वरूप आहे तेवी जेणे ज्ञानाशी वाढी ते काय ज्ञानाची जोडी हे ज्या वृत्ती ज्ञानाची जी वाढ होते विस्तार होतो त्याला जे अधिष्ठानभूत मूळ स्वरूपभूत ज्ञान आहे आणि ते काय ज्ञानाची जोडी आणि ते वृत्ती ज्ञान काय त्या स्वरूपभूत ज्ञानाला जोडी म्हणजे प्राप्त करून देईल का एवम अंगे अंग उघडी उपासती हे त्यामुळं आपल्या अंगानेच उघडी उपासना आहे म्हणजे निरावरण आहे त्याला आवरणाच्या निवृत्तीची आवश्यकता नाही म्हणजे हे कसे या ठिकाणी आज्ञा न मानता केवळ आपल्या स्वस्वरूपामध्ये निमग्न असणारा जो महापुरुष आहे की ज्याच्या दृष्टीनं न निरोधो न चोत्पत्ती न बद्धो न च साधका न मुमुक्षुर न वै मुक्ता इत्येषा परमार्थतः अजातवादाचा सिद्धांत ही ज्याची अनुभूती झाली अशा ह्या महापुरुषाचं हे वर्णन चाललेले सिद्ध पुरुषाच्या अनुभूतीचा हा अनुवाद चालला म्हणून या ठिकाणी हे म्हटलं जातं हे काही खंडन मंडनाचं नाही काही लोक या ठिकाणी ह्याच्यावरून ज्ञानोबारायांनी अज्ञानच मानलं नाही असं म्हणतात कोण किंवा जग हा याचा ब्रह्मस्वरूपाचा अव्याकृत परिणाम आहे कोणी विकारी परिणाम आहे त्याचं जसं खंडन करतात या ठिकाणी हे खंडन करण्यात तात्पर्य नाही वास्तविक महापुरुषाची जी अनुपमेय अशी जी ही जीवनमुक्त अवस्था आहे ही जीवनमुक्त अवस्था प्रत्येक मानव मात्राचं खरं अंतर्गत मागणी आहे तेव्हा तिला कसं प्राप्त व्हावं तिचं काय ऐश्वर्य आहे हे माऊली या ठिकाणी सांगतात की जेणे ज्ञानाशी वाढी ते काय ज्ञानाची जोडी एवम अंगे अंग उघडी आत्म उपासते आत्म्याची उपासते म्हणजे काय आत्मा हा नित्य अनावृत्त आहे हे आत्मस्वरूपाच्या विषयी दृढ निश्चय हीच खरी आत्म उपासना आहे असं सांगतात एवम हे आत्म उपासना पुढे याचेची दृढीकरण करावया निरूपण सांगत असे म्हणून म्हणतात एवम हे आत्म उपासना इथं दंड द्यावा हे आत्म्यात ही खरी आत्म उपासते आहे आत्म उपासते म्हणजे आत्म्याच्या जवळ राहणं नाही आत्मरूप होऊन राहणं ही खरी आत्म उपासते आहे आणि पुढे याचेची दृढीकरण आणि ह्याच गोष्टीचं अजून दृढीकरण करण्यासाठी करावया निरूपण सांगत असे यासाठी अजूनही माऊली पुढे याविषयीचं वर्णन करतात थोडं सगळं सांगितलं छान राहून द्यायचं राहून दे आता आपली वेळ समाप्त झालेली आहे याच्यामध्ये तर साधारणपणे आता आपण 57 ओळी झालेले आहेत जेवढं होईल तेवढं राहिलेला विषय उद्या घेऊ या ठिकाणी ही जी अवस्था वर्णन केलेली आहे आपण जर थोडं हे शब्दाने चिंतन करत असताना आपल्याला जर याचा थोडासा अर्थाचा उलगडा झाला तरी वा असं जीवन एक व्यक्तिमत्व आहे की जे या ठिकाणी ईश्वर देखील ज्याचं भजन करतो सगळा मानव समाज त्याच्या पुढं नतमस्तक होतो अशा प्रकारचं ही जीवनमुक्त पुरुषाची स्थिती आहे आणि जीवनमुक्त महापुरुषांच्या समागमामध्ये आपण याचं चिंतन करीत आहोत आणि स्मृतीस्थल सदा या ठिकाणी जीवनमुक्त श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ ब्रह्मलीन गुरुजींचा आहे पवित्र सलीला इंद्राणीचं तटाक आहे साक्षात संजीवन समाधीस्थ माऊलींचा पुरुषोत्तम मासामध्ये आपल्यावर अनुग्रहाचा वर्षाव होत आहे अशा स्थितीत किमान आपण एवढी प्रार्थना त्यांच्या चरणी करायला काहीच हरकत नाही की मृत्यूच्या एक अव्यवहित पूर्वक्षणिका होईना आम्हाला ही असणारी हे सिद्धांत रूपाने शास्त्राचं कथन आहे असं न वाटता ही आमचीही अनुभूती आहे असं आमचं ही अनुभूती आमच्या अंतःकरणामध्ये ठसावली जावी आणि त्याच्या अव्यवहित उत्तरक्षणी आमचा देह पडला तरी चालेल अशा प्रकारची जी भिक्षा यांच्याजवळ कारण ह्या सगळ्या गोष्टी आपण शब्द आपल्याला लोक इतिहासाचा भूगोलाचा अभ्यास करतात तसं ह्या महात्म्यांच्या कृपेने आपल्याला थोडं बहुत ह्या ज्ञानाचा शिंतोडा ज्ञानोबरायांचे हे शब्द आपल्या कानावर वारंवार महापुरुषांकडून गेल्यामुळं हे ठिकाणी बोलता येतं पण हे सगळी गोष्ट जी आहेत स्वामी महाराज म्हणायचे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ओठात आहेत पोटात असतील असं नाही तरीसुद्धा ह्या गोष्टीच बोलत राहा कारण तुम्हाला कधीतरी लज्जा निर्माण होईल का ह्या पोटातल्या गोष्टी
आपल्या ओठातल्या गोष्टी पोटात जाव्या आणि ते ओठातल्या गोष्टी पोटात जाण्यासाठी तुम्हाला भिक्षा मागावं लागेल आणि भिक्षा मागायला आपल्याला भिक्षेचं ज्याला आपण म्हणतो अकारण करुणावरून आलंय असे संतांच्या मांदियाळीमध्ये या ठिकाणी आपण ह्या ओठातल्या गोष्टी पोटात जाव्या अशी भिक्षा मागायची आणि चिंतनाला विराम द्यायचा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. या ठिकाणी आपण जे चिंतन करतोय हे दोन्ही महापुरुष या ठिकाणी आपल्याला प्रबोधन करतायत. आत्ता केलेलं आहे. खरोखरी आपलं भाग्य आहे. या भाग्याला वंचित आपण होऊ नये. आणि विषय इतका सुंदर आहे. जीवनमुक्त पुरुषाचं वर्णन म्हणण्यापेक्षा आपलं स्वतःचंच वर्णन आहे हे. आणि स्वतःचं वर्णन आपल्याला आवडेल का दुसऱ्याचं वर्णन आवडेल? स्वतःचं वर्णन स्वतःला आवडणार की नाही. त्यामुळे हे स्वतःचं आहे असं ज्याला कळेल तो माणूस मात्र रोज पाठाला येईल. मुळी पाडण्याचं काम सांगताना पण काय मला जे पाहिजे ते मुळी बांधण्याचं काम ते सांगतो. ते इतकं सुंदर आहे. महापुरुषांचं वर्णन होणं हे महापुरुषांनीच करावं म्हणून हे दोन्ही महापुरुष आहेत. आणि संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज आहेत. त्यांचा हा अनुभव आहे. हा सिद्ध अनुवाद आहे. आणि सिद्ध अनुवाद जरी कोणी आपण सिद्ध नसले तर या ठिकाणी ब्रह्मीभूत गुरु रंगनाथ महाराज परभणीकर सिद्ध अवस्थेत बसलेले आहेत. म्हणून यांच्यासमोर आपल्याला स्मृती होणं साहजिक आहे. आणि यांच्यासमोर आपल्याला आपल्या स्वरूपाची स्मृती होऊन आपण त्या आकाराला त्या स्वरूपाला प्राप्त होणं हे महत्त्वाचं आहे. आत्ता आपण ऐकलं आहे की जे स्वरूपभूत ज्ञान आहे आपल्या स्वरूपाचं ज्ञान स्वयंप्रकाश रूपानं सच्चित आनंद ओतप्रोत सबराभरीत ठोस भरीव अशा स्वरूपाचं जे ज्याला ज्ञान झालेलं आहे त्याच्याकडनं कोणतीही क्रिया होत नाही. आता आपण 3-4 दृष्टांत चेंडूचा वगैरे दृष्टांत आपण ऐकला. किंवा आत्ता ही जी झालेली ओवी आहे 57 ओवी की या ओवीतला मला माझ्या डोक्यात जे गुरुजींच्याकडनं ऐकलं मी त्यामध्ये 2 भाव आहेत. आत्ता आपण ऐकलं हे मी तिसरा एक सांगतो. तिसरा भाव असा आहे की या ठिकाणी स्थूल शरीराच्या दृष्टीनं एक सांगितलेलं आहे. दुसरा सूक्ष्म शरीराच्या दृष्टीने सांगितलेलं आहे. आणि तिसरा कारण शरीराच्या दृष्टीनं ही ओळी आपल्याला लागणारी आहे. कर्मप्राधान्यानं जे काही सांगितलं जातं कर्मप्राधान्यानं जे सांगितलं जातं हे स्थूल देहाच्या दृष्टीने सांगितलं जातं. जे इंद्रिय आहे जे शरीर आहे त्याच्याकडनं क्रिया होणार नाही. कारण तो त्या स्थूल शरीरापासून फार लांब गेलेला आहे. स्थूल शरीर हे फार खाली आहे. म्हणून स्थूल शरीराच्या दृष्टीनं होणारी क्रिया त्याला तो स्वतः माझी क्रिया असं समजत नसल्यामुळे त्याच्याकडनं त्याचा हात त्या क्रियेला लागत नाही. हा एक प्रश्न आहे. थोडक्यात सांगतो आपली वेळेत. आणि दुसरा जो भाग आहे ज्ञानाचा सांगितलं जे अपंचभूत पंचमहाभूतापासून जे अंतकरण बनलेलं आहे पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मी पंचप्राण मनबुद्धी चित्त अहंकार यापासून निर्माण झालेले जे सूक्ष्म शरीर आहे त्यामध्ये जे काही क्रिया होणारी आहे त्याच्यापासूनही तो वेगळा आहे. म्हणून त्याला कोणाचेही कोणतंही ज्ञान होत नाही. ज्ञान होत असताना त्याच्या मनानं सर्व क्रिया संकल्प होत असताना विकल्प होत असताना मनाच्या क्रिया सगळ्या होत असताना तो त्याच्यापासून वेगळा असल्यामुळे तो त्या स्वरूपाच्या ठिकाणी असल्यामुळे हो त्याच्यापासून तो वेगळा आहे. तिसरा प्रश्न सांगितला आहे की तो प्रमाताही होत नाही. कारण प्रमात्याला फक्त ज्ञान होत असतं. ज्ञान कोणाचं होतं की जे अज्ञात पदार्थ आहे त्याचं ज्ञान होतं. प्रमाता कधी ठरतो जे ज्ञेय वस्तू आहे त्या ज्ञेय वस्तूचं ज्ञान झालं तर. पण ज्ञेय वस्तू कधी ठरते की जे अज्ञानानं आवृत असते त्याला ज्ञेय म्हणतात. नाही तर जड पदार्थ आहे पण ते जे ज्ञेय त्याला ज्ञेय संज्ञा जी आली आहे ती ज्ञेय संज्ञा होण्याकरता तो आवृत पदार्थ असायला पाहिजे. जो आवृत पदार्थ असतो त्या आवृत पदार्थाचं वृत्तीच्या द्वारा जेव्हा त्याचं ज्ञान होतं आणि तेव्हा ते ज्ञेय होत असतं. पण या ठिकाणी परब्रह्म स्वरूप असं आहे की त्याने अज्ञान नाही आहे. अज्ञानाचं आवरण मुळीच नाही आहे. म्हणून कारण शरीराचाही संबंध नसल्यामुळे
त्याच्या ठिकाणी त्या महापुरुषाच्या दृष्टीनं प्रमाताही संभवत नाही आणि वृत्ती ज्ञानही संभवत नाही. महाराजांनी सांगितलं आहे की फलव्याप्ती नाही ना वृत्तीव्याप्ती नाही. फलव्याप्ती का नाही? फल तर स्वयंप्रकाश आहे. वृत्तीव्याप्ती काही नाही. आवरण असलं तर आवरण निवृत्ती करता वृत्ती, पण आवरणच त्याच्या ठिकाणी नसल्यामुळे वृत्ती व्याप्ती नाही. अशा स्वरूपाच्या ठिकाणी जो महापुरुष असतो, या अशा स्वरूपामध्ये लीन झालेला असतो किंवा या अशा स्वरूपाच्या ठिकाणी त्याची वृत्ती कायम असते आणि ती वृत्तीसुद्धा तद्रूपाला प्राप्त झालेली असते. त्याच्यामुळे या तिन्ही शरीराचा संबंध त्या ठिकाणी संभवत नाही. विचार तिन्ही शरीराकडून क्रिया तर होते, तिन्ही शरीराकडून क्रिया होते म्हणूनच त्याला जीवनमुक्त म्हटलेलं आहे. या पुरुषाला जीवनमुक्त का म्हटलेलं आहे? क्रिया जर झाली नसती, तिन्ही शरीराकडून कोणत्याही प्रकारची जर क्रिया झाली नसती तर त्यांना जीवनमुक्त म्हटलं नसतं, त्यांना विधेयमुक्त म्हटलं असतं. पण क्रिया होते, पण त्या क्रियाच्या ठिकाणी या तिन्ही शरीराच्या ठिकाणी ज्या क्रिया आहे ते त्याच्या ठिकाणी संभवतात, परंतु तो त्याच्या ठिकाणी नाही, म्हणून तो जीवनमुक्त आहे. अशा स्वरूपाचा या ओव्यातला भावार्थ स्वरूपाचा होऊ शकतो. रोज चिंतन आहे याप्रमाणे आपण या ठिकाणी चिंतन करतो. खरोखरी महाराज सांगणार आहेत, गुरुजी इथे बसलेले आहेत. असे महापुरुष एखाद्या वेळेला अचानक येतात योगायोगाने, आणि या सगळ्यांचा आपल्याला या ठिकाणी लाभ मिळतो आहे. आणि खरोखर मी काय म्हणतो, यांच्या भाग्यापेक्षा आपण भाग्यवान आहोत. हे भाग्यवान झालेले यांना भाग्य काय म्हणायचं आहे? महापुरुषांना मी आता सांगितलं 3 देहाच्या पलीकडे गेलेले जे आहेत त्यांना भाग्य काय गरज त्यांची? खरं आपण भाग्यवान आहो की ज्यांच्या ठिकाणी आपल्या ठिकाणी जे या 3 देहाचा अभिमान आहे, या 3 देहाचा अभिमान निवृत्त करण्याकरता म्हणून आपण एकत्र आलेलो, आपण सगळे भाग्यवान आहो. याचा लाभ सर्वांनी घ्यावं. आता यानंतर लगेच हरिपाठ होईल आणि हरिपाठ झाल्याबरोबर हरिभक्तपरायण पंडित माला श्रीसागर यांच्या ठिकाणी कीर्तन होईल. त्या कीर्तनाचा लाभ झाले घ्या. कीर्तन झाल्यानंतर सर्वांना प्रसाद मिळेल. पुंडलिक वरदहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सद्गुरु साखरे महाराज की जय, ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय.